जसं मातीत पाणी झिरपावं आणि त्यातून अंकुर फुटावा, त्या पद्धतीची अतिशय विधायक क्रांती जी आहे ती मला वाटतं स्त्रियांनी घडवलेली आपल्याला दिसते. पण शांताबाई संशोधक आहेत किंवा भाषा संशोधक आहेत असं आपण पटकन म्हणत नाही. सगळ्या विदुषींचं मला जे सगळ्यात ठळक वैशिष्ट्य हे वाटतं की त्या आपल्या मुळापर्यंत जायचा विचार करतात. साक्षात बहिणाबाई. हो, अगदी. म्हणजे असं म्हटलं जातं की त्यांनी कधी शाळा शिकली होती का नाही माहीत नाही, अक्षर ओळख त्यांची असेल नसेल माहीत नाही, पण आज मार्क मिळवण्यासाठी मला त्यांच्या कविता पाठ करून जाणून उमजून त्याची उत्तरे लिहिल्यानंतरच मला मार्क मिळू शकतात. मातीने मळिले मांडिये चढिले, मातेने मानिले मोक्ष सुख. हा हा हा. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. जाई काजळ निर्मित आणि स्फूर्तिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं या आपल्या कार्यक्रमाचं हे पर्व दुसरं, अर्थात ज्योतीने तेजाची आरती. यामध्ये मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करतो. मित्र हो, आपल्या महाराष्ट्राला स्त्रियांच्या सक्रिय सहभागाची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. मग साक्षात स्वराज्य जननी जिजाबाई असोत किंवा ताराराणी असोत किंवा त्याच्यानंतर अनेक स्त्रियांनी आपल्या समाजामध्ये खूप भरीव योगदान दिलेलं होतं. तर अशाच काही महत्त्वाचं कार्य करणाऱ्या स्त्रियांबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्या कार्याबद्दल आणखीन सखोल जाणून घेणार आहोत. आणि ही चर्चा आपल्यासमोर मांडण्यासाठी जी व्यक्ती आपल्यासमोर आहे तिच्याशी गप्पा मारण्यासाठी मी तर खूप जास्त आतुर आहे. याचं कारण ती माझी कॉलेजची सिनियर आहे, स्वतः उत्तम निवेदिका आहे, स्वतः उत्तम अभिनेत्रीसुद्धा आहे. शिवाय तिचा नाट्यशास्त्राचा खूप गाढा अभ्यास आहे. नाट्यशास्त्रात तिनं PhD मिळवलेली आहे. आणि एका गोष्टीचा उल्लेख मला खास करून करायचा आहे, तो म्हणजे नुकतीच तिला इन्फोसिसतर्फे तरुण संशोधिका ही स्कॉलरशिप देण्यात आलेली आहे. अशी एक अत्यंत बहुआयामी व्यक्ती म्हणजे समीरा गुजर. नमस्कार. नमस्कार कौस्तुभ. समीरा, तुझं खूप खूप मनापासून स्वागत. मला फार छान वाटतं इथे येऊन. एकतर ना हे जे शीर्षक आहे ज्योतीने तेजाची आरती, ते मला वाटतं आज खऱ्या अर्थाने मला करता येणार आहे. कारण तू आत्ता जसं म्हणालास की अनेक अशा स्त्रिया ज्यांनी आपल्या महाराष्ट्राला ओळख मिळवून दिलेली आहे आणि त्यांचं योगदान आज एक मराठी स्त्री म्हणून मी जेव्हा उभी राहते किंवा कोणीही मुलगी उभी राहते तर त्यामागे त्यांचं योगदान अतिशय भरीव योगदान आहे. आणि त्याविषयी बोलण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी इतकी आनंदाची गोष्ट आहे. कारण मला वाटतं की या सगळ्यांच्या योगदानामुळेच आज महाराष्ट्रातली स्त्री घडली आहे. पण अनेकदा असं होतं की आपल्याला तो स्रोत माहिती नसतो. गंगा आपण पाहतो पण गंगोत्री कुठे आहे हे कदाचित थोडंसं कालौघात मागे पडलेलं असतं. तर मी स्वतःला भाग्यवान समजते की मला कुठेतरी या गंगोत्रीचं दर्शन करता आलं आणि तो जो मला पर्यटनात मिळालेला आनंद आहे, जे आपण ठिकाण पाहिलेलं असतं त्याविषयी आपल्याला इतरांना सांगावंसं वाटतं. तर माझ्या मनात आज ती भावना आहे की मी पाहिलेली ही इतकी पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. म्हणजे आज आपण आभाळाची माणसं असं म्हणतो आहोत. मला वाटतं हा भाग कुठेतरी आभाळा एवढ्या मोठ्या भूमिकन्या आहेत या सगळ्या. वा, क्या बात आहे. तर त्यांच्याविषयी बोलण्यासाठी मी पण खूप आतुर आहे. तू गंगेचा आणि गंगोत्रीचा उल्लेख तर तू केलासच, पण तू म्हणेल तसं गंगा आपण सगळेच बघतो. गंगेचा उगम गंगोत्री प्रत्येकालाच बघायला मिळते असं नाही. पण तुझ्या बाबतीत खास गोष्ट ही आहे की तू गंगोत्रीचं फक्त म्हणजे गंगोत्रीचं दर्शन तू स्वतःपुरते मर्यादित ठेवत नाही आहेस, तर ते दर्शन तुझ्या कामातून आणि तुझ्या व्यक्त होण्यातून ते इतरांपर्यंतही पोहोचवण्याचा प्रयत्न करतेस. आणि तुझ्या या कार्यानिमित्तच तुला ही विशेष शिष्यवृत्ती दिली आहे. तर त्याच्यापासूनच थोडीशी सुरुवात करूया की अशी एक शिष्यवृत्ती अस्तित्वात आहे हेही पुढच्या पिढीला समजेल आणि तुझा आदर्श ठेवून पुढच्या पिढीतल्याही काही मुली त्या वहिवाटीवरती चालण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच. मला वाटतं संशोधनाविषयी मला बोलायला आवडेल. मार्गदर्शन वगैरे करू शकेन की ते माहिती नाही, पण माझा अनुभव तुमच्यासमोर ठेवते. मुळात आपल्याकडे संशोधनाकडे अलीकडे आता पुन्हा एकदा लोकांचं लक्ष जाऊ लागलं आहे. पण आज ज्या मंडळींविषयी मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे, ज्या विदुषींविषयी तुम्हाला काही सांगायचं आहे, त्यांच्याशी माझा जवळून अर्थात पुस्तकातून परिचय झाल्यामुळे मला वाटतं कुठेतरी ही संशोधनाची वाट मला पटकन गवसली आणि त्याचा मला प्रचंड आनंद आहे. एका बाजूला एक निवेदक म्हणून काम करत असल्यामुळे कुठेतरी लोकांशी संवाद साधण्याची एक सवय म्हणा किंवा एक ओढ ही खरं तर मनात आहेच. आणि त्याचबरोबर मी ज्या विषयांचा अभ्यास करते ते विषय हे आज तेवढे आपल्या जगण्यात नाही आहेत.
म्हणजे मला अनेक जण विचारतात की संस्कृतचा अभ्यास कशाला करायचा, नाट्यशास्त्र कशाला तुला अभ्यासायचं आहे, किंवा आत्ता मी ज्या विषयावरती या पाठ्यवृत्ती म्हणजे या स्कॉलरशिपच्या अंतर्गत मी एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे विश्व गुणादर्श चंपू. तर विश्वातील गुणांचा आदर्श, आदर्श म्हणजे आरसा. तर या विश्वातल्या कुठल्या गुणांचा आरसा आपल्यासमोर असायला हवा किंवा कुठले गुण असायला हवे असं सांगणारं हे एक काव्य आहे मध्ययुगीन काळात जन्माला आलेलं, जे व्यंकटाध्वरी नावाच्या एका कांचीच्या विद्वानांनी लिहिलं. आता ते म्हणजे आपल्याकडे ना मुळात ही विद्वत्तेची परंपराच मला खूप भारावून टाकते की या विद्वानाने जवळजवळ 101 ग्रंथ लिहिलेत आणि त्यातलं एक काव्य असं आहे की जे अनुलोम विलोम काव्य आहे. म्हणजे 30 श्लोकांमध्ये त्यांनी, आपण जर सरळ वाचत गेलो ते काव्य तर रामायण वाचता येतं आणि जर उलट वाचत गेलो तर महाभारत वाचता येतं. अरे वा. म्हणजे त्यांची भाषेवरची जी हुकूमत आहे आणि त्यासाठीचं जे पांडित्य आहे ते किती प्रचंड असलं पाहिजे. तर त्यांनी एक प्रवास वर्णन लिहिलं. खरं तर संस्कृत साहित्यामध्ये प्रवास वर्णनाची फार मोठी परंपरा नाहीये. म्हणजे मेघदूतासारखं प्रवास वर्णन आहे पण ते काल्पनिक आहे, एका अर्थाने काल्पनिक आहे. पूर्वमेघामध्ये खूप भारताचं वर्णन आहे, पण तरी सुद्धा मेघदूत सोडलं तर बाकीची अनेक प्रवास वर्णनं जी पुढे झाली ती अशी दूतकाव्य झाली, ती थोडीशी सांकेतिक आहेत. मग कोणी हंसदूत लिहिलं असेल, कोणी पवनदूत लिहिलं असेल वगैरे. पण ज्याला आपण आज प्रवास वर्णन म्हणतो अशा पद्धतीच्या काव्याची परंपरा संस्कृतमध्ये फारशी नाही, पण त्याला अपवाद हे काव्य म्हणता येईल. कारण यामध्ये 2 गंधर्व आहेत. गंधर्व काल्पनिक आहेत हां, पण ते आकाशमार्गाने अख्खा भारत पाहतायत आणि त्यांना भारत कसा दिसतो, मग ते ज्या ज्या प्रदेशात जातात त्या त्या प्रदेशाच्या तत्कालीन सामाजिक परिस्थितीविषयी बोलतात. मग जसं त्यांनी महाराष्ट्राचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे की महाराष्ट्र कसा आहे, तर त्यांनी आपले काही दोषही दाखवलेले आहेत. दोष म्हणजे त्यांचं असं एक निरीक्षण आहे की महाराष्ट्र उत्सवप्रिय आहे. सण साजरे करायला आवडतात, पण हे करत असताना कुठेतरी वेदाभ्यासाकडे म्हणा, विद्वत्तेकडे म्हणा, थोडंसं त्या काळामध्ये, म्हणजे त्यांची तुलना आहे की प्राचीन काळाच्या तुलनेत मध्ययुगीन महाराष्ट्रात ती परंपरा थोडीशी मागे पडते की काय, अशी त्यांना शंका येते. पण ते म्हणतात आणि त्याचं कारणही ते देतात, कारण काय झालंय त्या काळामध्ये दुसरं एक करिअर ओपन झालंय अकाउंटिंगचं. मग हा काळ हा यवनांच्या आक्रमणाचा काळ, तर त्यामुळे आता सरकारी दरबारामध्ये ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या विद्वानांपेक्षा जास्त अकाउंटंट्स नाहीत. जे कारकुनी करायला तयार आहेत अशांना त्या नोकऱ्या जास्त सहज मिळणार आहेत आणि म्हणून अनेक विद्वान वेदाभ्यास सोडून कारकुनी करायला लागलेत असं त्यांनी निरीक्षण त्याच्यामध्ये नोंदवलेलं आहे. पण त्यामध्ये अतिशय अभिमान वाटावा अशी गोष्ट अशी आहे की त्यांनी असं म्हटलंय की इथले जे वीर आहेत ते ज्या पद्धतीने हे आक्रमण रोखून धरलेलं आहे त्यांनी, की महाराष्ट्रामुळे खालचा जो दक्षिण भारत आहे तो अजूनही सुरक्षित आहे असं विधानही त्यामध्ये आहे. किंवा काशीसारखी नगरी जी आपण एक धार्मिक क्षेत्र म्हणून ओळखतो, तर ही नगरी म्हणजे खरं तर एक युनिव्हर्सिटी कशी आहे, एक विद्यापीठ कसं आहे, आणि तेही कसं विद्यापीठ, तर अनेक मजल्यांचं विद्यापीठ आपल्याला माहिती असतं, उभं विद्यापीठ आपण म्हणूया, व्हर्टिकल. तर हे हॉरिझॉन्टल विद्यापीठ आहे. याचं कारण सगळी विद्वानांचीच घरं आहेत अख्ख्या नगरीमध्ये आणि प्रत्येक घरामध्ये एक विद्वान आणि त्याचे 5-10 विद्यार्थी असं ते विद्यापीठ कार्यरत आहे. तर आता हे किती भारावून टाकणार आहे की आपल्याकडे एक शहरच्या शहर अख्खी युनिव्हर्सिटी आहे. हे दृश्यच किती सुंदर आहे. तर अशा गोष्टी मला त्या काव्यामध्ये अभ्यासता आल्या आणि हे सगळं अभ्यासण्याचं काय म्हणूया, प्रेरणा म्हणा, श्रेय म्हणा जर कुणाला असेल तर आज आपण ज्या स्त्रियांविषयी, ज्या विदुषींविषयी महाराष्ट्रातल्या बोलणार आहोत त्यांना आहे. त्यांनी दाखवलेल्या या वाटेवरती मी आपलं एक दोन पावलं चालण्याचा प्रयत्न करते, पण त्याचं समाधान खूप आहे. कारण तू म्हणालास तसं की हे सगळं लोकांसमोर सांगणं, मांडणं, ही जी एक उर्मी आहे ना, ती मला वाटतं प्रचंड समाधान देणारी उर्मी आहे. आणि असं वाटतं की कारण आपण खूप अलीकडे फार वरकरणी गोष्टी खूप करत असतो, पण काहीतरी आपल्या हातून असं घडावं की जे टिकून राहील, ज्याचं आपल्याला समाधान वाटेल, आपल्याला अभिमान वाटेल, तसं काहीतरी हातून घडण्यासाठी मला वाटतं हे असे उपक्रम आपण हाती घेत असतो. भरीव आणि टिकाऊ. भरीव आणि टिकाऊ. तर ही प्रेरणा जी तुला मिळाली, जसं तू म्हणालीस की तू जो अभ्यास केलास त्याच्यातून ही प्रेरणा तुला मिळत गेली. तर आता आपण सुरुवात तुझ्या अभ्यासापासूनच करूया. तू नाट्यशास्त्रामध्ये PhD केलंस आणि नाट्यशास्त्रामध्ये म्हणजे आपल्या प्राचीन नाटकांमध्ये, प्राचीन साहित्यकृतींमध्ये कित्येक अत्यंत कर्तृत्ववान स्त्री पात्र होती, मग ती काल्पनिक असोत किंवा प्रत्यक्ष असोत.
तर त्यांच्याच आठवणीपासून आपण सुरुवात करूया. अगदी जरूर, मला खूप आवडेल. तू म्हणालास ते अगदी खरं आहे की आपल्याकडे ना मला वाटतं आपल्या एकंदर अभ्यासक्रमाचा एक थोडासा हा काय म्हणू उणीव आहे आपल्याकडे, की फार ढोबळ कल्पना आपल्या मनात निर्माण करून दिल्या जातात. म्हणजे एक उदाहरण सांगते की गुरुकुल असं म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर काय चित्र येतं की एक पर्णकुटी आहे, त्याच्यासमोर एक गुरु बसलेला आहे आणि एक 4-5 शिष्य, संख्येने पण आपण 5-6च्या वरती जात नाही, ते तेवढे शिष्य आणि तो काहीतरी म्हणतोय ते त्याचा अनुवाद करतायत. हे एवढंच चित्र गुरुकुल म्हटल्यावरती आपल्यासमोर हा, म्हणजे आजच्या परिभाषेत सांगायचं झालं तर एक मिनी हॉस्टेल. मिनी हॉस्टेल. पण प्रत्यक्षामध्ये आपल्याकडे आश्रमांची जी कल्पना होती ती किती मोठी होती. कुलपती यांच्या अंतर्गत किती विद्यार्थी असणं अपेक्षित होतं. कुलगुरू ही संज्ञा केवढी मोठी संज्ञा होती. हजारो विद्यार्थ्यांना शिकवणारा गुरु, त्याला ते कुलाधिपती म्हणायचे. तर ही कल्पनाच आपल्याला दिलेली नसते. येते लक्षात मला काय म्हणायचं की आपल्या समोर येणारं चित्र हे उगीचच एक छोटं चित्र आलेलं आहे. आम्हाला नालंदा आणि तक्षशिलेचा इतिहासच सांगितला जात नाही की जिथे 9-9 मजल्याच्या आपल्याकडे ग्रंथालय होती. किंवा आत्ता अगदी फार लांब कशाला जायचं, आपण आपल्या कान्हेरी केव्ज ज्या आहेत मुंबईत आहेत, बरोबर, नॅशनल पार्कमध्ये, त्या जर बघायला गेलो तर तिथे एक लायब्ररी हॉल आहे, एक मोठा हॉल आहे आणि ज्यामध्ये एका वेळेस किमान 100 विद्यार्थी बसून एका वेळेस वाचू शकतात, अध्ययन करू शकतात. आता मला संस्कृत लायब्ररी किंवा संस्कृत प्राचीन काळची लायब्ररी असं म्हटल्यावर हे असं मोठं दृश्य येतच नाही माझ्या डोळ्यासमोर, कारण मला ते कोणी दाखवलंच नाही आहे, मला सांगितलंच नाही आहे. तसं मला वाटतं की हे आपल्या बाबतीत झालं की आपल्याकडे विदुषी किती होत्या हे आम्हाला कल्पनाच नाही दिली गेलेली. मला सुदैवाने संस्कृतचा अभ्यास करताना मग गार्गी असेल, मैत्री असेल यांचा जसा परिचय होत गेला तेव्हा हे लक्षात आलं की एक अख्खा ब्रह्मवादिनी नावाची एक संज्ञा आहे आपल्याकडे. ब्रह्मवादिनी पर्यंत पोहोचण्याच्या आधी अगदी मूलभूत प्रश्नाला मी हात घालतो, तो म्हणजे आजच्या पुढच्या पिढीसाठी एक भेद समजावून सांग. विदूषक आणि विदुषी याच्यामध्ये किती जमीन आसमानाचं अंतर आहे, आपण इथूनच सुरुवात करूया. कारण जसं पु ल देशपांडे म्हणाले होते की चष्मे बद्दूर म्हणजे माझ्या डोळ्यासमोर कोणीतरी चष्मा लावलेला राव बद्दूर यायचा, तसं आजच्या पिढीला अगदीच आणि साहजिक आहे, कारण त्यांच्यापर्यंत तू म्हणाली तसं त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचलेल्याच नसल्यामुळे विदुषी हे विदूषकाचं स्त्रीरूप आहे का काय असं वाटण्याची अगदीच शक्यता आहे. तर मुळात ते रेक्टिफाय करून आपण सुरुवात करूया. पण मी तुला सांगू का गमतीचा भाग म्हणून, पण विदूषकाचं पण स्त्रीरूप विदुषी असायला हरकत नाही, याचं कारण मुळात आपला विदूषक हा प्रचंड विद्वान असायचा. एक्झॅक्टली, है ना. आणि विद्वान याला जो स्त्रीलिंगी पर्याय आपण देतो तो विदुषी असा देतो. आणि या विदुषी ज्या आहेत, मी पुन्हा म्हटलं तसं की स्त्रीणाम अशिक्षित पटुत्वम हेही संस्कृतमध्येच म्हटलंय की स्त्रिया न शिकता सुद्धा हुशार असतात. पण म्हणजे स्त्रिया शिकत नव्हत्या का असं नाही, स्त्रिया शिकत होत्या, स्त्रिया अभ्यास करत होत्या. कालिदासाच्या नाटकामध्ये परीक्षक स्त्री असलेली दिसते राजदरबारामध्ये. आता ती नृत्याच्या याची जरी परीक्षा तिथे करत असली तरी तिचा अनेक विषयांचा अभ्यास आहे असं दिसून येतं. मुळात मला ना आपल्या संस्कृतीत एक फार छान गोष्ट वाटते की आपल्याकडे एकच एक स्पेशलायझेशन विद्वत्तेचं याचं प्रमाण कमी होतं. म्हणजे ते होतं, ते मी नाकारत नाही आहे की एखादा न्यायशास्त्रात प्रवीण आहे, एखादा तर्कशास्त्रात प्रवीण आहे किंवा एखादा व्याकरण पंडित आहे, मीमांसक आहे वगैरे, हे होतं. पण त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये सगळ्या ब्रँचेस असायच्या. म्हणजे ज्याला आपण एक होलिस्टिक अप्रोच म्हणतो ना, की आज काय होतं, आज सायन्सचा जो विद्यार्थी आहे, विज्ञानाच्या शाखेचा जो विद्यार्थी आहे, त्याचा कला शाखेशी काहीच संबंध नसतो, त्याला काहीच माहिती नसतं. आपल्या जुन्या विद्वानांचं असं नव्हतं, ते दशग्रंथी ब्राह्मण असायचं ना, त्यामुळे ते वेगवेगळ्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केलेला असायचा आणि सगळ्या ज्ञानशाखांचा त्यांचा परिचय असायचा. हो, अगदी. म्हणजे नाट्यशास्त्राचंच उदाहरण घेतलं, नुसता नाट्यशास्त्र ह्याचा नुसता ग्रंथ म्हणून जरी अभ्यास केला तरी त्याच्यामध्ये नाट्य आलं, संगीत आलं, नृत्य आलं, सगळं आलं, अभिनय आला, शिल्प आलं, चित्रकला आली, संगीत आलं. तर इतके वेगवेगळे विषय, म्हणजे त्यामुळे वॉटर टाईट कंपार्टमेंट्स करून अभ्यास करण्याची आपल्याकडे परंपरा नव्हती. तर पुन्हा एकदा म्हणजे स्त्रियांच्या त्या सहभागाकडे यायचं तर सगळ्या स्त्रिया या आपल्याकडे विद्वान असलेल्या आपल्याला दिसतात. राजघराण्यातल्या स्त्रिया होत्या, त्यांना तर निश्चितपणे राजनीतीचं सुद्धा
शिक्षण दिलं जात असलं पाहिजे. आता याचे अगदी काय म्हणूया आपण, असे पुरावे आपण शोधायला गेलो तर सीतेचे जे उद्गार आपण रामायणातले बघतो त्याच्यामध्ये अनेकदा तिचा राजनीतीचा अभ्यास दिसतो. म्हणजे मला एक उदाहरण फार आवडतं. हनुमान जेव्हा सीतेला भेटतात तेव्हा खरं तर ते तिला एक ऑप्शन देतात, एक पर्याय देतात की तू आत्ता माझ्या पाठीवर बस आणि चल. म्हणजे लंकेत अपहरण झाल्यानंतरची गोष्ट हा, आहे. लंकेत ते जेव्हा हो, बरोबर भेटतात ना आहे. सीतेला, जेव्हा रामाचा निरोप घेऊन जातात तर म्हणतात तुझी सुटका आत्ताच्या आत्ता मी करू शकतो ना, तू मला मी तुला घेऊन जातो, संपला विषय. पण सीता म्हणते नाही. तर ती नाही म्हणण्याची जी कारणं देते ना त्याच्यातलं एक कारण असं आहे की एक तर ती म्हणते तुझ्याकडे त्या सिद्धी आहेत की तू आज सूक्ष्म रूप घेऊन पण आलेला आहेस, वेगवेगळी रूपं बदलत हनुमंत तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. माझ्याकडे सिद्धी नाहीत, त्यामुळे तू मला ज्या पद्धतीने घेऊन जाणार त्यात तू एकटा आणि इतके सारे राक्षस आणि आपण त्यांच्या नजरेला न पडता निघू शकू का? आता इतक्या संकटात असलेली एक स्त्री तिला सुटकेचा पर्याय दिल्यानंतर इतका तर्कशुद्ध विचार करते आणि ती युद्धनीतीप्रमाणे हे म्हणते की ही ती वेळ नव्हे की तुम्हाला घेऊन जाशील, कारण आकाशमार्गाने जायचंय. आपण लपणार कसे? जर जमिनीवरून जाणं शक्य असतं तर मी एक वेळ तुझ्याबरोबर आले असते, कारण ते शक्य झालं असतं ना, आपण लपून छपून गेलो असतो. पण जिथे आकाशमार्गाने जायचं आहे तिथे हे शक्य नाही. तर हा जो विचार आहे याचं, ज्याला युद्धनीती शिकवली नाही तो इतक्या पटकन इतक्या सहज हा विचार नाहीच करू शकणार. याचा अर्थ सीतेला राजकन्या म्हणून उत्तम पद्धतीचं शिक्षण देण्यात आलेलं आहे. म्हणजे अगदी इतकं प्राचीन नाही उदाहरण बघायचं तर अहिल्याबाई होळकर यांचं उदाहरण जेव्हा आपण बघतो, आता त्यांचं आपण त्रिशताब्दी जयंती वर्ष साजरं करतो आहोत, तर अहिल्याबाई होळकरांना त्या खरं तर किती छोट्या गावातून आलेल्या आहेत. चौंडीसारख्या अतिशय छोट्या गावातल्या पाटलांची मुलगी आहे, पण त्या काळात त्यांना शिकवलं गेलं होतं. म्हणजे मल्हारराव होळकर त्यांची निवड का करतात? त्यांच्यातली बुद्धिमत्ता, त्यांची चतुराई बघून करतात. आणि कदाचित माहेरी त्यांना जुजबी अक्षर ओळख झाली असेल, कारण पूर्वी धार्मिक ग्रंथ वाचण्यासाठी म्हणा किंवा काय अशा प्रतिष्ठित घराण्यांमधून मुलींना शिकवलं जायचं, असे बरेच संदर्भ आपल्याला मिळतात. पण पुढे मल्हारराव होळकरांकडे गेल्यानंतर अख्खा हिशोब त्या ठेवतात. ही किती आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे अहिल्याबाई होळकर म्हटल्यावरती माझ्यासमोर जे चित्र येतं ते कसं असतं की एक पांढरी साडी, महाश्वेता वस्त्र नेसलेल्या, श्वेतवस्त्र नेसलेल्या, त्या हातात शिवलिंग घेतलेलं आहे, त्याच्यावरती बेलाचं पान धरलेलं आहे, अशी एक सात्विक मूर्ती येते. पण ही बाई दरबारात बसून हिशोब करते, पैचा हिशोब ठेवते, ती फौज उभी करते, नुसतं नाही स्त्रियांची फौज उभी करते. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि मला तरी असं वाटतं की हा इतिहास ना आपल्याकडे नाही पोहोचत. आजच्या स्त्रीला अहिल्याबाई होळकरांची पटकन आठवण व्हायला पाहिजे, तितकी पटकन ती नाही होत बघ. म्हणजे आपण आज फॅन्सी ड्रेसमध्ये किती वेळा अहिल्याबाई होळकर बनतो. जर ती पटकन आठवण होत असते तर बनलो असतो. त्या मनाने झाशीची राणी अधिक प्रमाणात आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे, तिचं ते मर्दानी रूप आपल्याला अधिक आवडतही असते. पण त्याचबरोबर हेही आदर्श पोचले पाहिजे. आणि पुन्हा झाशीच्या राणीचं जरी उदाहरण घेतलं तरी तिचं पुन्हा मर्दानी रूपच आपल्याला माहिती आहे, पण तीही राजा दरबारामध्ये हिशोब उत्तम करत होती, दरबारातले निर्णय घेत होती. इंग्रजांशी कसा संवाद साधत असेल झाशीची राणी? म्हणजे त्यांना बहुभाषिक असणं, कदाचित इंग्रजीत उत्तरही देत असेल, पण नाहीतर समोर काय बोललं जाते ते समजून घेणं, अगदी दुभाषा मार्फत जरी समजून घेतलं तरी त्याचा अर्थ लावून पुन्हा त्याला योग्य ते उत्तर देणं, योग्य तो निर्णय देणं, या दोन्ही राण्यांविषयी आपल्या, म्हणजे आपण एक वेळ भाषेची मर्यादा मान्य करूचा, पण समोरची व्यक्ती कुठल्या सुरात बोलते, तिचे हावभाव काय आहेत, या सगळ्याचा अभ्यास करून तिचा हेतू काय असेल समोरच्या व्यक्तीचा, हाही एक प्रकारचा अभ्यासच आहे की अगदी राजकारणामध्ये. अगदी अगदी. आणि याला एक मुत्सद्दीपण जे आपण म्हणतो ते या आमच्या सगळ्या स्त्रियांकडे होतं. म्हणजे एका बाजूला काय म्हणूया आपण की स्त्रीचं एक आदर्श रूप बघत असताना ना आपण देवी म्हणून पूजा करायला पटकन तयार होतो. पण आमच्या या सगळ्या देवी तर त्या आहेतच, पण त्याचबरोबर प्रॅक्टिकल वास्तव आयुष्यामध्ये त्या किती हुशार होत्या आणि त्या या सगळ्या गोष्टींमध्ये वाकबगार होत्या. हे जेव्हा मला कळतं ना तेव्हा मला वाटतं कुठेतरी माझ्या मनातला त्यांच्याविषयीचा आदर आणखीन वाढतो. अर्थात म्हणजे अहिल्याबाई होळकरांविषयीच आपण बोलतो आहोत तर त्यांनी त्या काळामध्ये अनेक जण इंग्रजांवरती फौजेसाठी विश्वास टाकत होते.
की इंग्रजांची तुकडी आपल्याकडे असावी असं त्यांना वाटत होतं. अहिल्याबाई होळकर एकमात्र किंवा असं म्हणूया फार रेफरन्ससाठी फक्त सांगतो, संदर्भासाठी, की हा काळ तो होता ज्यावेळेला इंग्रजांनी पूर्ण भारताचा कब्जा मिळवायचा होता. हो. ते व्यापारी म्हणून आपल्याकडे आले हा म्हणजे अजून सुरुवात व्हायची होत होती तेव्हा. होत होती पण आणि तेव्हा आपल्याकडे अंतर्गत कलहांचं प्रमाण थोडंसं खूप वाढत जास्त होतं. त्यामुळे इंग्रज हा लोकांना असं वाटत होतं की हा एक सुटकेचा मार्ग आहे की माझ्याकडे इंग्रजांची मैत्री असेल तर माझी ताकद वाढेल. त्यामुळे इंग्रजांशी मैत्री करण्याचा सगळ्यांचा कल असताना अहिल्याबाई होळकर मात्र इतक्या सावध होत्या. त्यामुळे त्यांनी एका ठिकाणी असं विधान केलं, मी चुकत नसेल तर, की इंग्रज हे अस्वलासारखे आहेत, ते गुदगुल्या करून मारतील. म्हणजे ते काय म्हणतो आपण, अतिशय फसवी आहे त्यांची मैत्री, त्यांच्याशी मैत्री करू नका, ते आपला घात करू शकतात. हे इतक्या आधी अहिल्याबाई होळकरांनी ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त एका इंग्रज अधिकाऱ्याबरोबर करार केला आणि त्याला आपल्या सैन्याला प्रशिक्षित करायला सांगितलं. आता हा निर्णय पण पुन्हा किती काळाच्या पुढचा आहे आणि असा विचार एक स्त्री करते. तर म्हणून तू जसं म्हणालास की ही आपल्याकडची जी परंपरा आहे ना, ती खूप मोठी, खूप थोर परंपरा आहे. म्हणजे मी एका ठिकाणी असंही वाचलं होतं, अभ्यासकांनी मला त्याविषयी अधिक सांगावं, पण झाशीच्या राणीचा जो मर्दानी वेश आहे, खरं तर आता अहिल्याबाई होळकरांचा वेश बघितल्यावर बघतो एका विधवा स्त्रीचा वेश आहे. त्याच्यामुळे अर्थातच आपल्या मनामध्ये पटकन एक सौम्य भावना, एक कारुण्य येतं. झाशीच्या राणीचा आपल्याला त्या वेशातला फोटो कधीही बघायला मिळत नाही, चित्र बघायला मिळत नाही. जे जे काही चित्र आहेत ते मर्दानी वेशातले आहेत. हा त्यांनी हेतुपुरस्सर घेतलेला निर्णय होता. म्हणजे आपली पब्लिक इमेज काय असावी, आपला आजच्या भाषेत सांगायचं ब्रँड माझा काय असावा, याविषयीची जागरूकता सुद्धा झाशीच्या राणीच्या ठिकाणी बघायला मिळते. अर्थात मी काही इतिहासाचे अभ्यासक नाही, हे माझ्या वाचनात आलेले, संदर्भात आलेले मुद्दे मांडते आहे. पण सांगण्याचा उद्देश हा की आपली जी स्त्री शक्ती आहे तिचे नानाविध कंगोरे आहेत, जे अजून आपल्या पुढे फारसे आलेले नाहीत. आणि ते आणण्याचं खूप मोठं कार्य ना आपण ज्या विदुषींविषयी बोलण्याचा माझा मानस आहे त्यांनी केलं आहे असं मला वाटतं. आता स्त्री पुरुष समानता हा जो मुद्दा आहे, तर त्याविषयी आत्ताच्या आपल्या ज्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी फार सुंदर गोष्ट मांडलेली आहे, जी मला इथे त्याची उजळणी करावीशी वाटते. की त्या असं म्हणतात की त्या जेव्हा तरुण होत्या त्यावेळेस, म्हणजे 1975चा जो सुमार होता, त्यावेळेस आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर झालं होतं आणि त्या निमित्ताने बऱ्याच घडामोडी घडल्या. त्या म्हणाल्या आम्ही त्याचे, ती पिढी साक्षी होती आणि आपण आज साहित्यातही आपल्याला त्याचे खूप संदर्भ वाचायला मिळतात. तर त्या म्हणाल्या की त्यावेळेस मला जाणवलं की हे सगळे विचार हे जे बाहेरून आल्यासारखे आपल्याला वाटत आहेत, पण मी साहित्याची विद्यार्थिनी असल्यामुळे माझ्या आजूबाजूला स्त्रियांचं जे साहित्य होतं, अपौरुषेय साहित्य ज्याला आपण म्हणतो, लोकसाहित्य, त्या लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून तर आपल्याला परिचित आहेतच. तर त्या सगळ्याशी परिचय त्या काळात माझा होत असल्यामुळे मला असं वाटलं की मला हे विचार बाहेरून आलेले वाटतच नाहीत, हे माझ्या मातीतले विचार आहेत. माझ्या महाराष्ट्रातली जी स्त्री आहे ती कितीही सोशिक असली तरी ती कणखर आहे, ती अन्याय असा सहजासहजी सहन करणारी नाहीये. तिने जेव्हा जेव्हा हवं तेव्हा विद्रोहाचं पाऊल सुद्धा उचललेलं आहे आणि त्यामुळे मला हे बाहेरून कोणी सांगण्याची गरजच नाहीये. हा विचार माझ्याकडे मूलभूत आहे. मला वाटतं परत पुन्हा मी तेच म्हणेन की आता फक्त नव्याने आपल्याला या इतिहासाची आजच्या पिढीला त्यांना कळेल अशा पद्धतीने ओळख करून देण्याची गरज आहे. तू ताराबाई होळकरांचंच आत्ता एक हे जे विधान सांगितलंस, आता ही खरंच पुन्हा एकदा किती दुर्दैवाची गोष्ट आहे की त्यांचं अध्यक्षीय भाषण जे होतं त्याच्यामध्ये इतके सुंदर मुद्दे होते, चर्चा भलत्याच मुद्द्यांची होताना दिसते. तर आता तो भाग आला इथं, ते तर होतच राहणार आहे, ते आपल्या हातात नाही. जे आपल्या हातात आहे ते आपण आता कार्य करायला आपण सुरुवात करू. नक्कीच. मग आता ताराबाईंनी जे म्हटलंय की विद्रोह, तर विद्रोह हा प्रत्येक वेळेस म्हणजे काहीतरी शस्त्र उगारूनच करायला लागतो असं नाहीये. मला वाटतं की आणि खास करून स्त्रियांनी जी क्रांती घडवलेली आहे ती फार सौम्य पद्धतीने, जसं मातीत पाणी झिरपावं आणि त्यातून अंकुर फुटावा, त्या पद्धतीची अतिशय विधायक क्रांती जी आहे ती मला वाटतं स्त्रियांनी घडवलेली आपल्याला दिसते. मला जनाबाईंची आठवण होते. तर आता जनाबाई असं म्हटल्यानंतर
आपल्या डोळ्यासमोर काय येतं, दळिता कांडिता तुझं गायीना अनंता असं म्हणणाऱ्या जनाबाई येतात. विठ्ठल त्यांचा सखा आहे. आता जनाबाई खरं तर त्यांची सामाजिक परिस्थिती बघितली तर कुठल्या स्तरातून येतात, तर स्त्री म्हणून तर एकतर त्या काळातली स्त्री उपेक्षित होतीच बऱ्याच अंशी, म्हणजे तिला कुठल्याही विकासाच्या संधी नव्हत्या. अगदी भक्तीच्या मार्गावरही भक्तीचा अधिकार तशा अर्थाने पूर्णत्वाने तिला मिळालेला नव्हता. असं असताना वारकरी संप्रदाय तुम्हाला एक पोषक वातावरण देतो. तुम्हाला जनाबाईंना नामयाची जनी होण्याचं भाग्य मिळतं. नामदेवांच्या घरी तुम्ही असता, त्यामुळे अध्यात्माचे भक्तीचे संस्कार तुमच्यावरती घडतायत. हे सगळं होत असताना जनाबाई जी अभंग रचना करतात ती थक्क करणारी आहेच. म्हणजे आपण काय म्हणावं की जसा हनुमंताने जन्म घेतला आणि थेट सूर्यबिंबावरती उड्डाण केलं, त्या पद्धतीने जनाबाईंसारख्या एका स्त्रीला थोडंसं पोषक वातावरण काय मिळतं आणि त्यांच्यातून संत जनाबाई घडतात. ही गोष्टच मला फार अद्भुत वाटते, फार थक्क करणारी वाटते. पण त्यांचा एक अभंग माझ्या वाचनात आला आणि त्या अभंगाने मला ना एक वेगळ्याच जनाबाई दाखवल्या. कारण आत्तापर्यंत माझ्या डोळ्यासमोर असलेल्या जनी या कशा आहेत, तर एक दासी आहेत, घरातली कामं करतायत आणि विठोबा त्यांना त्याच्यामध्ये मदत करतो आहे. त्यांचं विठोबाचं एक सख्यत्वाचं नातं आहे. हे सगळं छान आहे. पण यामध्ये कुठे जनाबाई हा एक लेखिका आहेत, एक साहित्यिक आहेत, अशी कुठे जाणीव मला नव्हती. पण हा त्यांचा एक अभंग मी वाचला आणि मला ना एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. त्यांनी त्यात म्हटलंय, ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दा चिदानंद बाबा लिहित्यास. ज्ञानेश्वर माऊली जेव्हा अभंग सांगत असत तेव्हा चिदानंद बाबा नावाचे त्यांचे लेखनिक होते, ते लिहून घ्यायचे. निवृत्तीचे बोल लिहिले सोपाने, सोपानदेव निवृत्ती महाराजांचं लिखाण लिहून घ्यायचे. मुक्ताईची वचने ज्ञानदेवे, मुक्ताईंचा अधिकार तर एवढा मोठा की स्वतः ज्ञानेश्वर त्यांचे अभंग लिहायला बसायचे. चांगयाचा लिहिणार श्यामा तो कासार, परमानंद खेचर लिहित होता. सावत्या मायाचा काशिबा गुरव, कुर्म्याचा वासुदेव कायित होता. आता ही सगळी संतांची नावं आहेत आणि त्यांचे कोण कोण लेखनिक होते त्याचा उल्लेख आहे. आणि पुढे त्या म्हणतात, चोखामयाचा अनंत भट अभ्यंग, चोखामयाचा अनंत भट अभ्यंग, म्हणोनी नामयाच्या जनीचा पांडुरंग. या सगळ्या म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींपासून चोखामयांपर्यंत प्रत्येक संताला कोणी ना कोणी लेखनिक मिळालेलं आहे. मग माझा लेखनिक कोण? पांडुरंग. ही किती विलक्षण चित्र आहे. मग माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं की जनाबाई काहीतरी स्फूर्त आहे त्यांना, ते अभंग लिहू पाहतायत आणि तो पांडुरंग उतरवून घेतो आहे. हे किती सुंदर दृश्य आहे. आणि तेव्हा मला जाणवलं की हा म्हणजे जनाबाई लेखिका आहेत. त्या संत असण्याबरोबर त्या लेखिका आहेत आणि त्यांना त्यांच्या लेखक असण्याचं एक भान या अभंगामध्ये कुठेतरी मला दिसलं. तू जनाबाईंचाच उल्लेख केला. जनाबाईंच्या प्रत्येक अभंगामध्ये इतकी दृश्यात्मकता आहे. जसं जनी जाळे पाणी असी मागे 10वी ऋषिकेशी, हे ऐकल्यानंतरच ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. अगदी. पण तू म्हणाली तसं की हे आपण तसं एक चित्रमय काव्य लिहितोय ह्याची जाण असणं, ही सुद्धा किती मोठ्या लेवलची एक आणि मला प्राप्तीच आहे ही. अगदी अगदी. आणि मला असं वाटतं ना की या अभंगामध्ये तो पांडुरंग म्हणजे खरं तर त्यांचा आत्मविश्वास आहे, कॉन्फिडन्स आहे. वा. की तुम्हाला प्रत्येकाला लेखनिक असेल, कदाचित मी दासी आहे, मला नसेल आज लेखनिक माझ्याकडे, पण मग साक्षात पांडुरंग माझा लेखनिक होईल, हा माझ्या लिखाणावरचा विश्वास आहे ना. व्यासांना तो विश्वास होता म्हणून श्री गणेश त्यांचे लेखनिक झाले. बरोबर. लेखनिक होण्यासाठी आपल्याला विश्वास पाहिजे ना की पांडुरंग माझं उतरवून घेणार आहे, त्या पद्धतीचा मी लिहितेय. हा आत्मविश्वासही मला कुठेतरी या रचनेमध्ये दिसतो. आणि पुन्हा असं मला वाटतं की जी गोष्ट मला ना या सगळ्या विदुषींविषयीची खास वाटते की ह्या सगळ्या विद्वान तर आहेतच, मग त्यांना फक्त विद्वान, अलीकडे आपण डॉक्टरला डॉक्टर म्हणजे तसंही आपण डॉक्टरला डॉक्टर म्हणतो, अलीकडे ॲक्टर ॲक्ट्रेस असं आपण म्हणत नाही, ॲक्टरच म्हणतो. मग विदुषी असा वेगळा शब्द का वापरायचा? तर मला वाटतं तो वापरावा. याचं कारण विद्वान आणि विदुषी यांच्या एकाच गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असू शकतो. एक स्त्री विद्वान तर असतेच, पण त्याबरोबर ती एक स्त्री आहे याचं जे भान असतं ना, ते कुठेतरी मला वाटतं या सगळ्या बाया म्हणूया आपण हुशार, त्यांच्या लिखाणामध्ये मला सतत जाणवत राहतं. म्हणजे आता बघ, त्यांनी आता जसं जनाबाई लेखिका आहेत असं पटकन आपल्याला वाटत नाही, जे ह्या अभंग वाचल्यानंतर ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. तशा त्या उत्तम समीक्षक आहेत. तर कशा समीक्षक आहेत? तर ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर, आता बघा पुन्हा जनाबाई ज्ञानेश्वरी वाचत बसल्या
हे दृश्य पटकन आपल्या डोळ्यासमोर येत नाही, ते आणावं लागतं. पण त्या ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय म्हणतात की ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी, तेने रत्न खचिताची या ताटी जाण नरोटी ठेवली. वा. म्हणजे ज्ञानेश्वरानंतर मराठीत ओवी लिहूच नाही. आता ज्ञानेश्वरांनी इतकं सुंदर लिहिलेलं आहे की यानंतर आता तुम्ही जर ओवी लिहिलीत तर तुम्ही एखाद्या रत्नजडित अशा ताटामध्ये करवंटी किंवा नरोटी ठेवावीत. तितकं वाईट ते दृश्य दिसणार आहे. आता काही तुम्हाला म्हणजे उत्तम श्रीखंड खाल्ल्यानंतर ताक कोण पिईल अशा पद्धतीची ती कल्पना आहे. पण याचा अर्थ त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली आहे किंवा ऐकली आहे, जे काही त्यावेळेस त्यांनी केलं असेल. पण त्याची समीक्षा त्या करू शकतात, त्याच्या त्या समीक्षक आहेत कुठेतरी. आणि पुन्हा मी म्हटलं तसं की पण त्या स्त्री असल्यामुळे त्या ज्ञानेश्वरांविषयी कशा व्यक्त होतात, तर त्या म्हणतात ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. माझा सखा ज्ञानेश्वर आहे आणि तो ज्ञानाचा सागर आहे. मरोनिया जावे बा माझ्या पोटा यावे. ज्ञानेश्वरा, तू पुढच्या जन्मी माझा मुलगा होशील का रे. आता ही जी एक भावना आहे मातृत्वाची, आणि ऐसे करी माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञानदेवा. आता पुढच्याच वाक्यामध्ये तो भाऊही झालेला आहे. ऐसे करी माझ्या भावा सख्या माझ्या ज्ञानदेवा, जावे ओवाळुनी जन्मोजन्मी दासीजनी. फार कशाला, मी तुझी दासीच होते जन्मोजन्मी. ह्या किती वेगवेगळे भावनांचे तरंग आहेत हे. आणि हे आले आहेत ते ज्ञानेश्वर समजल्यामुळे आलेले आहेत. ज्ञानेश्वरांविषयीची जी भावना आहे तिथे म्हणजे बुद्धी आणि भावपक्ष या दोन्हीचं इतकं सुंदर मिलन या ठिकाणी बघायला मिळतं. तर मला वाटतं की ही अशी विदुषींची परंपरा आपल्याकडे आहे. म्हणजे जे आपण मगाशी म्हणतो स्त्रीणाम अशिक्षित पटुत्व, तर त्या स्त्री त्या मुळातच हुशार आहेत. उपजतच त्यांच्याकडे एक शहाणपण आहे. त्याला असा एक वाव मिळाला की ते आणखीन फुलून येतं, बहरून येतं. स्त्रीनाम अशिक्षित पटुत्व. तर याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आज पुराव्या सकट ते उदाहरण देता येतं ते म्हणजे साक्षात बहिणाबाई. हो, अगदी. म्हणजे असं म्हटलं जातं की त्यांनी कधी शाळा शिकली होती का नाही माहीत नाही, अक्षर ओळख त्यांची असेल नसेल माहीत नाही, पण आज मार्क मिळवण्यासाठी मला त्यांच्या कविता पाठ करून जाणून उमजून त्याची उत्तरे लिहिल्यानंतरच मला मार्क मिळू शकतात. म्हणजे एका ग्रामीण भागात अत्यंत सामान्य जीवन जगत असताना सामान्यपणे आलेले अनुभव असामान्यपणे मांडून त्याच्यातून जीवनाचा अर्क जो त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला आहे, हे केवढं मोठं कार्य आहे त्यांचं. तू दिलेलं हे उदाहरण मला इतकं पटलेलं आहे. म्हणजे याविषयी हा माझा खूपच आवडीचा विषय आहे, त्यामुळे मी पुष्कळ बोलू शकेन. पण मला असं वाटतं की आता बहिणाबाईंचं नाव घेतलंय म्हणून अनेकांचा एक कधी कधी गोंधळ होतो, तो या निमित्ताने आपण सांगून टाकूया. संत बहिणाबाई पण आहेत, ज्या तुकारामांच्या शिष्या आहेत. आणि त्यांचाही उल्लेख काही ठिकाणी बहिणाबाई, काही ठिकाणी बहिणाबाई असा होतो. आता आपण विदुषींविषयी बोलतोच आहोत, तर मला वाटतं जनाबाई हे संत परंपरेतलं एक उदाहरण पाहिलं आपण. मुक्ताबाईंचा तर अधिकार फारच मोठा आहे. म्हणजे कानोपात्रा आहेत, नंतर स्वतः बहिणाबाई आहेत की ज्या तुकारामांच्या शिष्या आहेत. आणि स्त्रीला संघर्ष नाही का करावा लागला. आता जनाबाईंना पण त्यांच्या अभंगामध्ये एका ठिकाणी स्वतः पांडुरंग असं म्हणतो की म्हणजे त्याला असं वाटतं पांडुरंगाला की ज्ञानेश्वर माऊली कुठेतरी मला चिडवतायत की काय तुम्ही जनाबाईंचे अभंग लिहिता. तर ते असं म्हणतात की तिचे जे बोल आहेत ते स्वानंदाचे डोल आहेत. ते इतके आतून आलेले आहेत, इतके उत्स्फूर्त आहेत, इतके सुंदर आहेत की मला ते लिहून घ्यावेसे वाटतात. तर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात नाही हो, मी तुमची थट्टा केली. आणि ज्ञानेश्वर माऊली टाळ्यांचा गजर करत पांडुरंगाचं अभिनंदन करतात. अशा अर्थाचा एक अभंग आहे. तर म्हणजे याचा अर्थ काय, पुन्हा आता आपली संस्कृतीनं इतकी अनेकविध पदर असलेली आहे की या एकाच अभंगाचा 3-4 प्रकारे अर्थ सहज लावता येऊ शकतं. तर कुठेतरी जनाबाईंनाही संघर्षाला तोंड द्यावं लागलं असेल असं वाटावं. कारण पांडुरंगाला का ओशाळवाणं वाटावं मी जनीचे अभंग लिहितो याविषयी. तर ही जनाबाईंची भावना असली पाहिजे कुठेतरी. तर म्हणजे त्यांनी तो संघर्ष त्या काळात एक स्त्री म्हणून सहन केलेला असणार. हो, म्हणजे त्यांना आलेले अनुभवच प्रतिकात्मक स्वरूपात त्यांनी त्या अभंगातून मांडलेले आहेत. हो ना. तर तसं आता बहिणाबाईंकडे जेव्हा आपण बघतो तर बहिणाबाई तर सांगतात की त्यांचा पती असं म्हणायचा, कारण त्या ब्राह्मण होत्या. आणि तुकाराम वाणी तर एक शूद्र गुरु का करतेस तू, आणि जर उद्या तू कविता करू लागलीस आणि तुला लोक ओळखू लागले तर मग माझी काय किंमत राहिली, असं मला नवरा विचारतो, असा उल्लेख आहे त्यांच्या अभंगामध्ये. तर मला वाटतं हा स्त्रीवाद आहे.
हीच समानता आहे ना. आपण जे म्हणतो आहोत की समानतेसाठीचा संघर्ष स्त्रीनी करायला पाहिजे, त्याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. हे कुठल्या काळाविषयी बोलतो आहोत आपण? त्या काळामध्ये अशा पद्धतीची जाणीव साहित्यातून व्यक्त होते, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आता बहिणाबाई चौधरींविषयी तर आचार्य अत्रेंनी म्हटलंय की त्यांची वही जेव्हा त्यांनी वाचली तर ते असं म्हणाले की हा सोन्याचा हंडा आपल्या हाती आलेला आहे. तर बहिणाबाईंच्या ओव्या तर आपल्याला सगळ्यांनाच आवडतात, पण मला विशेष भुरळ घालतात त्या सोपानदेवांनी त्यांच्या काही आठवणी सांगून ठेवल्या की बहिणाबाई आपल्या मुलाशी कसं बोलत असतील, काय बोलायच्या. तर सोपानदेवांनी एक आठवण अशी सांगितली आहे की मी पडवीमध्ये अभ्यास करत बसलो होतो आणि तेव्हा त्यांना काहीतरी एक धडा किंवा कविता होती ज्याच्यामध्ये रामचंद्राचा हट्ट. आता पुन्हा एकदा एक कन्फ्युजन टाळण्यासाठी म्हणून हे सोपानदेव आणि ते सोपानदेव, हो तेही वेगळे. त्यांच्यातले फरक सांग. बहिणाबाई चौधरींचे सुपुत्र सोपानदेव चौधरी, त्यांच्याविषयी आपण बोलतो आहोत. तर सोपानदेव चौधरी त्यांना काहीतरी धडा होता, तो वाचत बसले होते मोठमोठ्याने, आणि त्या धड्यामध्ये रामचंद्रांनी केलेला हट्ट, मग तो सुमंत्रांनी त्यांना, रामचंद्रांना चंद्र हवा होता, मग सुमंतांनी काय केलं तर आरसा आणून त्यांना चंद्र दाखवला. ही गोष्ट आपल्याला माहिती असते. तर त्या गोष्टीवरती आधारित धडा किंवा कविता काहीतरी होतं ते वाचत होते. आणि बहिणाबाई म्हणाल्या हे मंत्रींना घोळ घालण्यासाठी जन्माला येतात. तर सोपानदेव म्हणाला असं का म्हणतेस आई, एवढी छान गोष्ट आहे आणि चांगली रामायणातली गोष्ट आहे, तुला आवडली पाहिजे. आणि नाही त्या सुमंत्रांनी सगळा घोळ केला म्हणे. काय घोळ केला सुमंत्रांनी, उलट तो राम बिचारे रडत होते, एवढे लहान राम, हट्ट पुरवला, तर काय वाईट केलं त्यांनी. म्हणे नाही, तू आता मारुतीची गोष्ट माहितीये की नाही तुला, मारुतीची गोष्ट काय सांगते की एवढा छोटा मारुती, त्याला तो उगवता सूर्य बघितल्यावर वाटलं की हे फळ, आणि मग त्यांनी नुसती अशी उडी मारली तर गेला की नाही सूर्यावरती. म्हणजे एवढी ताकद जर हनुमंतामध्ये होती तर राम तर त्याच्यापेक्षाही वरचढ. हनुमंत भक्त, राम तर देव, मग रामाची ताकद किती असेल. पण हो आई, पण या सगळ्याचा ह्याच्याशी काय संबंध. म्हणे अरे त्या सुमंत्रांनी मध्ये येऊन सगळा घोळ घातला. जर त्यांनी त्याला रडू दिलं असतं अजून थोडा वेळ तर काय केलं असतं रामचंद्रांनी पण तो चंद्राला हात लावण्यासाठी म्हणून तशीच उडी मारली असती, आणि त्यांनी चंद्राचा किती फायदा झाला असता तू विचार कर की जर रामचंद्रांचा हात चंद्राला लागला असता तर चंद्रावर डाग राहिले असते का. वा. आता ही जी कल्पना शक्ती आहे ही किती विलक्षण आहे, आणि ज्याला आपण आज आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणतो, ते किती पटकन. आणि हे असं बोलता बोलता घडलेलं आहे. म्हणजे ह्याच्यासाठी काय तर मी खूप विचार करत बसते आणि मग मला काहीतरी सुचेल वगैरे असं नाही आहे. म्हणजे प्रतिभा आपण जे म्हणतो ती किती ठासून भरलेली असली पाहिजे. याचा आणखीन एक दुसरं उदाहरण, आणि जे ना सामाजिक भाष्यही करणार आहे, की म्हणजे आपण जे म्हणतो आहोत की अशिक्षित बाया, आया भगिनी आपल्या महाराष्ट्रातल्या, यांना आपण असं गृहीत नाही धरू शकत की त्यांना काय कळतंय, असं अजिबातच म्हणता येत नाही जेव्हा आपण ही उदाहरणं बघतो. एकदा बहिणाबाई चौधरी कीर्तनाला गेल्या होत्या आणि कीर्तनकार असं त्यांना सांगत होते कीर्तनामध्ये की एक जो पुरुष, आपण एक समाज पुरुषाचं जे चित्र उभं केलं जातं आपल्याकडे, तर ते कसं आहे तर ब्राह्मण हे त्याचं मुख आहे, कारण ब्राह्मणांचं काम अध्यापन आहे, बोलणं हे आहे, त्याच्यामुळे ज्ञानार्जन आहे. तर त्याच्यामुळे ब्राह्मण हे मुख आहेत. त्याच्यानंतर मग क्षत्रिय जे आहेत ते बाहू आहेत, वैश्य जे आहेत ते फिरतात व्यापारासाठी, आणि हे म्हणून ते उरू आहेत किंवा ते पाय आहेत. आणि मग अगदी चरण, म्हणजे कोणतर समाजातला सगळा बहुजन वर्ग, शूद्र, अस्पृश्य, हे सगळे चरणाच्या स्थानी आहेत. त्या काळाच्या भाषेमध्ये ते सगळे शब्द उच्चारले जात होते. अलीकडे आपण त्यांचा उच्चार त्या पद्धतीने करत नाही, पण हे सगळं त्यांनी सांगितलं. तर बहिणाबाई कीर्तन संपल्यानंतर थांबल्या आणि कीर्तनकार बुवांना भेटल्या आणि त्यांना म्हणाल्या की तुम्ही आज ते सगळं सांगितलं आणि मग तुम्ही म्हणालात की सगळ्यात खालचा स्तर जो आहे समाजातला तो चरणाच्या ठिकाणी आहे आणि जे सगळ्यात उत्तम आहे ते मस्तकाच्या ठिकाणी आहे वगैरे. तेवढं मला फक्त जरा पटलं नाही म्हणाल्या. तर ते म्हणाले का पटलं नाही. पण त्या म्हणाल्या अहो मग देवळात आपण जातो तर आपण डोकं कुठे ठेवतो, देवाच्या चरणावर डोकं ठेवतो की नाही, आणि मग देवाचे चरण सगळ्यात श्रेष्ठ म्हणून आपण तिकडे डोकं ठेवतो ना. मग तुम्ही जे म्हणता आहात की समाजाचा सगळ्यात खालचा स्तर जो आहे म्हणून ते स्पृश्य नाहीत किंवा त्यांना आपण खालचं स्थान दिलं पाहिजे, हे कसं पटेल मला. आता हा प्रश्न किती प्रभावी आहे. म्हणजे सामाजिक भाष्यच करायचं असेल तर याच्यापेक्षा प्रभावी सामाजिक भाष्य काय करता येईल. प्रभावी सुद्धा आहे आणि वास्तववादी आहे, पटणार आहे, तर्कनिष्ठ आहे. तर
त्यामुळे मला वाटतं की ही सगळी जी मंडळी आहेत, मी जसं म्हटलं की आज उलट कुठेतरी ना आपण सगळी शिक्षण पद्धती इतकी साचेबद्ध करून ठेवलेली आहे की आजची खेड्यातली स्त्री काय विचार करते, मला ते कळवून घ्यायचं काही माध्यम नाहीये. बहिणाबाई ओव्या रचत होत्या, त्यामुळे मला कळत होतं की त्यांचा विचार काय आहे. आजही मला तो कळतोय. पण आजची खेड्यातली स्त्री कसा विचार करते आणि तिला व्यक्त होण्याचं माध्यम काय? मग आज तिने रील करून व्यक्त व्हायचंय का काय, कशा पद्धतीने व्यक्त होते, मला खरंच कुतूहल वाटतं. खरं सांगायचं तर बहिणाबाईंच्या ओव्यांवरती रील्स झाल्या तर त्या सगळ्यांनाच बघायला आवडतील अर्थात. आणि तू एक महत्त्वाचा एक टर्म वापरलंस, तू खेड्यातल्या अशिक्षित स्त्रिया असं आपण म्हणतो. पण अशिक्षित म्हणजे काय, तर एक ठराविक शिक्षण पद्धतीमधून पार न पडलेल्या आहेत त्या. म्हणजे त्यांना ते फॉर्मल पुस्तकी शिक्षण नसेल, पण खरं तर आयुष्याच्या शाळेत त्यांनी जे शिक्षण मिळवलंय ते ह्या इमारतीतल्या शाळेत कधीच मिळत नाही. नाही मिळत. म्हणजे मला सुदैवाने एक अतिशय सुंदर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली होती. साम टी व्हीवरती आम्ही ग्रेट गृहिणी नावाचा एक कार्यक्रम करत होतो. अगदी साधा विचार होता त्याच्यामध्ये की ज्या अशा स्त्रिया आहेत की ज्यांनी घरात राहून पण काहीतरी वेगळं अलौकिक कार्य केलं, म्हणजे निदान त्यांच्या आजूबाजूच्या 50 घरांना तरी वाटतं की ही बाई सॉलिड आहे. तर अशा स्त्रियांच्या आम्ही बायोडेटाज मागवले होते, लोकांनी आमच्यापर्यंत पोहोचवले होते आणि आम्ही अशा सर्वसामान्य म्हणाव्या अशा स्त्रियांचे इंटरव्ह्यूज घ्यायचो. पण त्या मुलाखतीनंतर कळायचं की सर्वसामान्य स्त्रीमध्ये पण असामान्य पण काय असतं. तर आधुनिक काळातली बहिणाबाई म्हणेन मी, अशा एका बाईशी मी मुलाखत घेतली ज्यांचे पती 14 वर्ष व्यसनाधीन होते. 14 वर्षानंतर त्यांचं व्यसन सुटलं. पण हा 14 वर्षाचा काळ हा मुलांच्या मोठ्या होण्याचा होता, जेव्हा पती नाहीच आहे किंवा असला तरी त्याचा त्रासच जास्त आहे, तो मारझोड करतो आहे, घरात पैसे आणत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या बाईनी वडापावची गाडी चालवून आपलं कुटुंब सांभाळलं, मुलांना शिकवलं आणि सगळं केलं. मी त्यांना विचारलं, म्हटलं आता तुम्हाला कसं वाटतं 14 वर्षांनी मागे वळून बघताना, किंवा आयुष्याविषयी काय म्हणाल तुम्ही? त्यामुळे काय नाही ग, एक पाण्याचा प्रवाह सुरू असतो, तिथे मध्ये एखादा जर बोळा घातला कोणी आणि तो आता काढला गेला, पाणी पुन्हा वाहतं झालं, तर इतक्या सहजपणे आपल्याला आयुष्याकडे बघता येऊ शकतं का? म्हणजे आपण किती रडतो छोट्या छोट्या गोष्टीवरून. ही बाई एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर येते आणि इतक्या सहजपणे म्हणते. आणि मी त्यांना म्हटलं, तुम्हाला कधी अशी भीती नाही वाटली किंवा तुम्ही कधी थकला नाहीत का? ती म्हणे, काय सांगू का, पुरुषाला चेहऱ्यावर मिशी असते, बाईच्या मनगटावर असते. तर आता हे एक्सप्रेस होणं जे आहे ते इतकं थक्क करणारं होतं मला, की मला नव्हती अपेक्षा की या बाईकडून, एक वडापावची गाडी चालवणाऱ्या बाईकडून मला आयुष्यात लक्षात ठेवावं असं एक कोट मिळणार आहे, असं एक वाक्य मिळणार आहे की बाईच्या मनगटावर मिशी असते. हे नव्हती मी कल्पना केली. पण कुठेतरी मला वाटतं की आपल्याकडेच्या ज्या विदुषी आहेत, म्हणजे आधुनिक काळातल्या विदुषींकडे जर आपण आता आलो तर या विदुषींना हा परिचय करून दिला. आता तू जी काही उदाहरणं दिलीस त्या अनुषंगाने एक खूप कळीचा मुद्दा मला तुला त्याबाबत प्रश्न विचारावा असं वाटतो. तो म्हणजे आत्ता जी उदाहरणं दिलीस त्यांचं समाजभान, आत्मभान त्या सगळ्या विदुषींचं, आणि त्या अनुषंगानं आज जो स्त्रीवाद मानला जातो किंवा जो स्त्रीवाद आज पुढे पुढे केला जातो, गाजवला जातो, त्याच्यामध्ये मला तुझं मत जाणून घ्यायला आवडेल. स्त्री स्वातंत्र्य, स्वच्छंद आणि स्वैराचार या तिन्हीमध्ये जो एक पातळ सीमारेषेचा फरक असतो, ह्या अनुषंगानं तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल. बघ, तसं मी कोण आहे या विषयावरती बोलण्यासाठी, तसा माझा काहीच अधिकार नाही. पण एक स्त्री म्हणून मी जे अनुभवते आहे आजूबाजूला आणि या सगळ्या विदुषींच्या साहित्यातून जे चित्र बघायला मिळतंय, याची कुठेतरी कळत नकळत तुलना मला वाटतं होतच असते आपल्या मनामध्ये. आणि मला उलट असं वाटतं की आत्ता आपण स्त्रीवादाचा किंवा स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ योग्य लावतोय का, असा एक विचार मनात नक्की येऊन जातो. याचं कारण ह्या स्त्रियांनी ना आपल्याला मापदंड घालून दिलेत, आदर्श निर्माण करून दिलेत. जसं आता याविषयी बोलत असताना मला लक्ष्मीबाई टिळकांची आठवण होते. स्मृतिचित्रे. तर स्मृतिचित्र जेव्हा मी वाचलं पहिल्यांदा पुस्तक, तेव्हा मला इतकी गंमत वाटली. पहिली गोष्ट की एक स्त्री आयुष्याकडे कसं बघू शकते. त्यांच्या आयुष्यामध्ये त्रास नाही आहेत का? प्रचंड त्रास आहेत. म्हणजे नवऱ्याची साथही आहे,
पण त्याचबरोबर नवऱ्याचा विक्षिप्तपणाही तितकाच आहे. म्हणजे त्याला आपण विक्षिप्तपणा म्हणूया, पण ते कवी आहेत, त्यांच्या आर्थिक विवंचना आहेत, अनेकदा ते संसारामध्ये गैरहजर आहेत. म्हणजे आजच्या काळात माझ्या पतीकडून ज्या काही अपेक्षा असतात त्या पूर्ण करणारे नाही आहेत ते. शेअरिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज. हां, ते नाही आहे. त्यांनी त्यांना शिकवलं ही निश्चितच याची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याचबरोबरीने त्यावेळेच्या तत्कालीन समाजातली सगळी बंधनं लक्ष्मीबाई टिळकांवर आहेत. असं असताना लक्ष्मीबाई टिळक स्मृतिचित्रामध्ये आपल्यासमोर कशा येतात, तर एक अतिशय खेळकर, मिश्किल व्यक्तिमत्व म्हणून ते आपल्याला भेटतात. म्हणजे त्यांच्या आयुष्यातल्या कुठल्याही गंभीर प्रसंगाची सुद्धा मांडणी त्या अशी करतात की आपल्याला त्याचं हसू यावं. पण ते हसत असताना आपल्याला त्यातलं कारुण्यही कळत असतं. पण आयुष्याकडे असंही बघता येऊ शकतं. आणि खरं तर म्हणजे स्त्रियांना विनोद कळत नाही किंवा स्त्रियांना विनोदबुद्धी नसते, हेही मला वाटतं एक अतिशय मोठा गैरसमज आहे. बायका हसू शकतात, बायका हसतात म्हणून संसार सुखाचे होतात. असं विधान मला अगदी पूर्ण जबाबदारीने करावं असं वाटतं. आणि त्याची तितक्याच जबाबदारीनं मी ते मान्यही करतो. आणि त्याची प्रचिती मला स्मृतिचित्र वाचताना येते. कारण एकतर एका बदलत्या पिढीचं प्रतिनिधित्व त्या करतात की नव्याने शिकू लागलेली पिढी, स्वतःचं आत्मभान येत असलेली ती पिढी आहे. पण त्यामध्ये ना त्यांची एक कविता मला इथे वाचून दाखवायला आवडेल. जरूर. कदाचित परिचयाची असेल, कदाचित नसेल. एक किती छोटासा प्रसंग आहे खरं तर. त्या करंजा करत होत्या आणि करंजा करत असताना त्यांनी एक मोदक केला. तर त्यांच्या मुलाने, दत्तूनी त्यांना विचारलं की आई असं का केलंस? तर त्या म्हणाल्या की अशी पद्धत आहे की पापड केले की एक तरी लाटी ठेवायची, करंजा केल्या की त्याच्यामध्ये एक मोदक करायचा. तर हे का, हे सांगण्यासाठी म्हणून त्यांनी एक कविता केली. नर नारी संगम जिकडे तिकडे पाही, बघ वरी खालती पहा जगी कोठेही. हे का करायचं, तर स्त्री आणि पुरुष हे एकत्र येऊनच जग चालतं. शिव आणि शक्ती, शिव आणि प्रकृती. अगदी. तर वर सूर्य एकला नाही क्षणभर नाही, ही प्रभा नित्य त्या आलुंगुनिया राही. वर सूर्य एकटा नाही क्षणभर नाही, ही प्रभा नित्य त्या आलिंगुनिया राही. हा चंद्र एकला नाही हाही नाही, या सवे चंद्रिका सदैव रमलेली ही. इतकी सुंदर कल्पना आहे ना की सूर्य पण एकटा नाहीये, त्याच्याबरोबर कायम त्याची प्रभा आहे. आणि चंद्र एकटा नाही, कारण त्याच्याबरोबर त्याची चंद्रिका आहे. सप्तर्षी हे आभाळी या जला, ही अरुंधती सांभाळी प्रेमला. सप्तर्षी आहेत तर त्यांच्याबरोबर अरुंधती आहे. यती बंधू याही केली निश्चला, नभ नटले तारा तारे या उभयाही. आकाशामध्ये तारे आणि तारका दोन्ही आहेत. तर अशा पद्धतीने असलं पाहिजे. आणि म्हणूनच त्या असं म्हणतात, या नद्या सागरा जाऊन अवघ्या मिळती, या लता तरुणा सावरुनी या धरती. या जीवा कुडीचा योग न हो जरी झाला, तरी प्राणी कोठून मिळे जगी बघण्याला. म्हणजे जर जीव आणि कुडी या गोष्टी, जसं तू म्हणालास की शिव आणि शक्ती एकत्र आले, तिथेच तो प्राण संभवलेला आहे. आणि मग त्या म्हणतात की का वदे करंजी मोदक कोठे गेला. करंजी काय असं म्हणत नाही की मोदक कुठे गेला, का पोळ्या म्हणती करा बघू कानवला. पुरणाच्या पोळ्या केल्यानंतर बरोबर एक कानवला करण्याची पण पद्धत होती. का लाटी वाचून पापड करी रुदनाला, मज नको वाटते कुणास शिकवायाला. किती हिंद कन्यका वेड्या या म्हणा, या किती पावल्या थोड्या शिक्षणा. या करवी रचवी माड्या कल्पना, जगी राहू वेड्या अशाच आम्ही बाई. आम्हाला हिंदी कन्यकांना तुम्ही वेड्या म्हटलं तरी हरकत नाही, आम्हाला फार थोडं शिक्षण मिळालंय म्हणून असेल आम्ही अशा वेड्या कल्पना करू, पण जगी राहू वेड्या अशाच आम्ही बाई, करू वेड्या इतरा यात न संशय काही. हा पुन्हा एक विश्वास आहे. म्हणजे आपण जे म्हणतोय ना की विद्रोह किंवा क्रांती ही अशी प्रत्येक वेळेस काहीतरी सिद्ध करून करावी लागते असं नाही. या आमच्या छोट्या छोट्या संस्कृतीतल्या गोष्टी जपताना त्याबरोबर हा संस्कार मी माझ्या दत्तूला देते ना, माझ्या मुलाला मी हे समजावून सांगते आहे की नर आणि नारी यांच्या संगमाशिवाय काहीही शक्य नाही. आणि याच्या बाबतीत, या कवितेच्या बाबतीत गंमत अशी झाली, ही कविता छापून आली एका दिवाळी अंकामध्ये आणि तिच्यावरती मग चर्चा झाली की हे पटतंय का नाही पटत आहे का, कसं असावं वगैरे. तर एका बाईंनी त्यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं, मोदक बहु गोड असे आकारही सुबक साधला बाई.
मोदक बहु गोड असे आकारही सुबक साधला बाई, तब भरत्याचे त्याला साह्य नसे का कथी मला ताई. कारण नारायणराव टिळक एवढे मोठे कवी आहेत, तर तुझ्या पतीने तुला मदत केल्याशिवाय तुला हे शक्य झालं का, असं त्यांनी प्रश्न विचारल्यावर कुठेतरी लक्ष्मीबाई टिळकांना असं वाटलं की असं का विचारावं असं वाटलं असेल, आणि काय हरकत आहे, आम्ही एकमेकांना जर सहाय्य केलं तर त्यात हरकत काय आहे. आणि म्हणून त्यांनी पती पत्नी नावाची कविता लिहिली. ही कविता किती ओळींची आहे माहितीये? 350 ओळींची आहे. खंडकाव्य झालं. खंडकाव्यासारखी कविता आहे. आणि त्या म्हणतात, मला दिवस रात्र फक्त हा एकच प्रश्न त्या बाईंनी विचारलेला की तू तुझ्या पतीचं सहाय्य घेतलंस का. मग पती पत्नी यांनी एकमेकांसाठी कसं असावं याचा विचार करत करत त्यांना सुचत गेलेल्या, म्हणजे त्या म्हणतात मी अंधारात उठून बसून खडूनी जमिनीवरती लिहून ठेवलेल्या आहेत ओळी, किंवा दिवसभर काम करत असताना काही सुचलं तर अधूनमधून तसं लिहित लिहित ती कविता तयार झालेली आहे. तर मला वाटतं स्त्री पुरुष समानतेचा हा आदर्श असला पाहिजे की पती पत्नी हे एकमेकांना पूरक असले पाहिजेत. आज आपण कुठेतरी एकमेकांच्या वरचढ होण्याचा प्रयत्न जास्त करतोय का असं वाटतं. म्हणजे पती पत्नी असंच नाही, स्त्री पुरुष म्हणूनही, की स्त्रियांना कुठेतरी स्वतःला सगळ्याच बाबतीत स्वतःला सिद्ध करणं गरजेचं वाटतंय, किंवा त्याच्यामध्ये मी कशी काय म्हणू, एक बॉस प्रवृत्ती जी असते ना, मला एक मालकी आहे माझी सगळ्यावरती आणि मला ती सिद्ध करायची, हा एक अभिनिवेश आपल्याला खूप जास्त बघायला मिळतो. जेव्हा की मला वाटतं लक्ष्मीबाई टिळक हे सांगतात की आपण दोघे एकमेकांना मदत करू शकतो, किंबहुना हाच निसर्गाचा नियम आहे. निसर्गात या सगळ्या गोष्टी एकत्र का आहेत, कारण त्या एकमेकांना सांभाळण्यासाठीच आहेत. आणि ही भावना किती गोड आहे. जर ही भावना, आणि हे चित्र आपल्याला इतिहासातही दिसतं. म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांना शेवटी म्हणजे नारायणराव टिळकांवरती चिडतात का, तर तुम्ही ती कविता छापलीत म्हणून हे असल्या काहीतरी प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आलेल्या आहेत, हे सगळं तुम्ही माझ्या मागे लावून दिलंय, असा त्यांचा एक सात्विक राग आहे. तर पण याचा दुसरी बाजू ही आहे की त्यांना प्रगतीची संधी त्यांचा पती देतो आहे, तो वाव देतो आहे. आणि आज आपण आता असं विचारू की तो कोण देणारा, तर आजच्या काळात तो नसेलही कोणी देणारा, पण त्यांनी तो दिला पाहिजे. आणि हे दोघांच्याही बाबतीत एकमेकांकडून घडलं पाहिजे. आणि अशा गोष्टी आपल्याला होताना दिसतात. म्हणजे आज आपण स्त्रीच्या प्रगतीचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्या प्रगतीला जितक्या स्त्रिया कारणीभूत आहेत तितकेच पुरुषही कारणीभूत आहेत. मग किती उदाहरणं घ्यावी, म्हणजे आगरकरांपासून महात्मा फुलेंपासून कर्वेंपर्यंत, कर्वे असतील, मग ही सगळी पुरुष मंडळी होती ना, पण यांना असं वाटलं की नाही हे चुकीचं घडतं आहे. आणि ते मला फार फार महत्त्वाचं वाटतं की स्त्री पुरुष समानता असली पाहिजे. म्हणजे या संदर्भामध्ये आणि स्त्रियांनीही संघर्ष केला आहे, त्यातलीही काही उदाहरणं मला फार महत्त्वाची वाटतात. म्हणजे त्या उदाहरणांकडे येण्याआधी आता जे काही तू एक कथन केलंस त्याचं एक तात्पर्य किंवा त्याचा एक सारांश सांगायचं झालं तर मला फक्त एवढंच वाटतं, माझं तर हे पहिल्यापासून मत आहे, मला एका पुरुषाचं मत ऐकायला आणि फार आवडतं. नक्की नक्की नक्की. मग तर मी आणखीन उत्साहात सांगतो की तू जसं म्हणालीस की स्त्रियांना स्वतःला सिद्ध करण्याची उर्मी असतेच, प्रत्येकालाच असते. पण मला अगदी वैयक्तिकरित्या असं वाटतं की स्त्री काय सिद्ध करणार आहे, जी स्वतः सिद्धी आहे तिनं काय वेगळं सिद्ध करावं. खरंय खरं. आणि जसं त्यांनी कवितेमध्ये मांडलं की आम्ही वेड्या आहोत, वेड्याच राहू, तशाच राहू देत. आणि म्हणूनच कदाचित बाबासाहेब पुरंदरेंनी असं म्हटलं होतं की वेडी माणसंच इतिहास घडवतात. आणि आत्ता ज्या ऐतिहासिक पात्रांचा किंवा ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या बद्दल आपण चर्चा करतोय त्यांनी खरंच इतिहासच घडवलेला आहे एका अर्थानं. अगदी अगदी. नाही, मला असं वाटतं की हे तू आत्ता जे म्हणालास ना ते फार महत्त्वाचं आहे की स्त्रिया स्वयंसिद्ध आहेत अर्थात. आणि हा जो विश्वास आहे ना स्वतःवर, स्त्रीने स्वतःवरती हा विश्वास ठेवला पाहिजे, ही मला वाटतं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि त्याही दृष्टीने मला लक्ष्मीबाई टिळक खूप महत्त्वाच्या वाटतात की त्यांच्या आयुष्यातल्या प्रसंगांकडे मगाशी जे आपण म्हटलं की एक हसत हसत बघता येतं, त्या तटस्थ राहून बघू शकतात, जी मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. की त्यांना सासूरवास होता, त्यांचे सासरे नानाविध प्रकारे त्यांना छळायचे. एकदा त्यात एक प्रसंग आहे की त्यांनी काहीतरी, म्हणजे किती क्षुल्लक गोष्ट होती खरं तर, त्यांनी भांडी घासली होती, त्यावरती ढग आले होते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे. म्हणजे भांडी घासूनही आपल्याला थोडेसे त्याच्यावरती डाग पडल्यासारखे दिसतात, तसं ते दिसत होतं. ते त्यांचे सासरे चिडले आणि सासरे म्हणाले मी गावातल्या बायकांना बोलवतो आणि त्यांना विचारतो की ही भांडी घासली आहेत का, तुम्ही मला सांगा म्हणून. आणि तू खोटं बोलती आहेस, आणि तू खोटं बोलतेस म्हणून
तू जर माझ्या पायांना हात लावलास ना तर माझं एवढं सामर्थ्य आहे की तू जळून मरशील असं. तर त्या म्हणाल्या, अहो मी खरंच खरं बोलते आहे आणि मला तुमची माफी मागायलाही काही वाटत नाही, मी तुमच्या पायांना आत्ता हात लावते आणि माफी मागते. तर ते म्हणाले, नाही नाही, तू हात लावलास तर तू जळशील, असं त्यांचं एक पालुपत सुरू होतं. त्या म्हणतात, मी हात लावून शेवटी माफी मागितली पण मी काही जळले नाही. याचं कारण कदाचित मी खरंच खरं बोलत होते किंवा माझ्या सासऱ्यांचा तेवढा अधिकार नसावा की त्यांची शापवणीत एवढी ताकद नव्हती की त्यांनी मला जाळावं. आता हे जे विधान आहे पुढचं की मी खरं बोलत होते हे तर खरं, पण बहुतेक ना त्यांच्या बोलण्यात काही फारसं तथ्य नव्हतं. हे त्या काळातली एक स्त्री जेव्हा लिहू शकते तेव्हा मला वाटतं ती खरी स्त्री पुरुष समानता असते. तो स्त्रीचा उद्गार असतो स्वतःचा. किंवा त्यांनी एका ठिकाणी त्यांचं आणि नारायणराव टिळकांचं कसं भांडण झालं, काही कशावरून वाद झाला वगैरे, आणि मग तेही चिडले, या नुसत्याच हसत होत्या वगैरे, असं काही वर्णन आहे. आणि मग शेवटी ते असं म्हणतात की बरं झालं तुकारामांच्या पत्नीने किंवा सॉक्रेटिसच्या पत्नीने आत्मचरित्र लिहिलं नाही. आता ही केवढी मोठी एक कमेंट आहे, एक प्रतिक्रिया आहे की स्त्रियांनी किती भोगलंय. जे पुरुष आज आपल्याला समाजात खूप मोठ्या पदाला पोहोचलेले दिसतात, त्यांच्या स्त्रियांनी त्यांच्या कार्याचा जो काही सगळा हे आहे, लेखाजोखा आहे, तो सहन केला आणि तरीही त्यांचे संसार चालवले. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट मला वाटते. आणि म्हणून मला असं वाटतं की स्मृतिचित्रेसारखं पुस्तक जे आहे ना ते प्रत्येक मुलीने वाचायला हवं. अर्थात म्हणजे अंधारात राहिलेल्या दुःखाचा जर आपण उल्लेख करायचा म्हटला तर अगदी पौराणिक काळात जेव्हा जेव्हा रामायणाचा विषय निघतो तेव्हा सीता डोळ्यासमोर येतेच. बरोबर. पण 14 वर्ष पतीपासून लांब राहिलेली उर्मिला क्वचित कोणाला आठवते. खरंय, अगदीच. तर तशीही कित्येक उदाहरणं आहेत. अगदी. आणि आता आपण जे म्हणत होतो की या सगळ्या गावातल्या म्हटलं तर अशिक्षित म्हणाव्या अशा स्त्री आहेत, पण त्यांचं स्त्रीमुक्तीचं भान आहे ना, किंवा एक ज्याला आपण एक सिस्टरहूड म्हणतो की मग जसा एक बंधुभाव असला पाहिजे, तसं मला वाटतं एक भगिनी भाव स्त्रियांमध्ये असणं खूप गरजेचं असतं. तर तो त्यांच्यामध्ये कसा आहे की अशिक्षित स्त्रियांनी लिहिलेल्या ओव्यांमध्ये त्यांनी असं म्हटलंय की सीतेला झाला सासरवास परोपरी, सीतेला झाला सासरवास परोपरी, म्हणून तिने काय केलं, तिने तो सयांना वाटला घरोघरी. सीतेच्या वाट्याला जो सासूरवास आला तो तिने स्त्रियांना, मग तशीच असंच यमक साधणारी आणखीनही एक ओवी येते की सीतेला सासूरवास झाला बहु बहु, तिने सयांना वाटला तो गहू गहू. की हे सगळं जे आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य आहे ना, याच्यात एक युनिव्हर्सॅलिटी आहे. हे तू एकटी नाही भोगतेस, हे प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला येत आहे. आधीही आलंय, आत्ताही येत आहे, पुढेही येत आहे. आणि हा आपण कुठेतरी आपण सीतेचं दुःख आपण भोगतो आहोत. ही जी एक भावना आहे ना, ही मला शब्दात मांडायला फार अवघड वाटते आहे, पण हेच मला वाटतं सिस्टरहूड आहे. हाच तो भगिनी भाव आहे की हे तुझं माझं दुःख आहे, पहिल्यांदा आपण एकत्र येऊया, एकमेकींना समजून घेऊया, तर मग ते दुःख सहन करण्याची ताकद पण आपल्यात निर्माण होईल आणि तो एक मन हलकं तर होईल पहिल्यांदा. तर मला वाटतं की या मंचांची जास्त गरज आहे. म्हणजे पुरुषावरती काहीतरी वर्चस्व सिद्ध करण्यापेक्षा स्त्रियांनी एकत्र येऊन एकमेकांच्या समस्या समजून घेणं, एकमेकींची दुःख समजून घेणं आणि त्यातून काय कसा मार्ग आपल्याला काढता येणार आहे याचा विचार करणं. आणि जे मला वाटतं आपल्या आजी म्हणा किंवा आपल्या पणजी म्हणा पाणवठ्यावर हे करत होत्या. त्या जेव्हा पाणी आणायला जायच्या तेव्हा एकमेकींना स्वतःचीही दुःख सांगत होत्या, ही गाऱ्हाणी करत होत्या. आज आम्ही अशा जगात राहतो की आमच्या कडे मैत्रिणीशी बोलायला व्हॉट्सॲप आणि फेसबुकचं माध्यम आहे किंवा इतर कुठलीही माध्यमं आहेत, पण खरंच आम्ही एकमेकींची दुःख जाणून घेतो का, आम्ही हे बोलतो का, हे शेअरिंग आमच्यामध्ये होतं का, हा मला वाटतं विचार करण्यासारखा मुद्दा. या सिस्टरहूडच्या मुद्द्यावरूनच अगदी आज सकाळचा एक छोटासा अनुभव सांगतो माझा. सोशल मीडिया बघत असताना एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मला बघायला मिळाली. आता ती कुठल्या देशात झालेली कुठल्या स्पर्धेतली मॅच होती माहीत नाही, पण ती व्हॉलीबॉलची मॅच होती आणि 2 महिला संघांमध्ये ती मॅच चालू होती. बरं. आणि कुठल्या तरी एका डावपेचावरून दोन्ही संघांमध्ये प्रचंड झुंपलेली होती. इकडच्या बायका म्हणतायत, तिकडच्या बायका म्हणतायत. रेफरीनं मध्यस्थी करायचा प्रयत्न केला, दोन्ही संघांना वेगळं केलं आणि आता प्ले रिझ्यूम करूया असं म्हणून तो ऑर्डर देणार, एवढ्यात त्या मैदानात असलेल्या डीजेनं एक गाणं वाजवलं आणि ते गाणं कानावर पडता क्षणी दोन्ही संघातल्या ज्या चिडलेल्या बायका होत्या, एकमेकींवरती चिडलेल्या, त्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुललं
डोळ्यात टचकन पाणी आलं, एकमेकांकडे हसून बघितलं आणि मग ती पुढे मॅच रिझ्यूम झाली. ते गाणं होतं जॉन लेननचं इमॅजिन. ओ वा. ज्यांना ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी यूट्यूबवरती जाऊन जॉन लेननचं इमॅजिन हे गाणं नक्की ऐकावं. त्याच्या इतका सुंदर थॉट क्वचित कुठल्या कवितेमध्ये बघायला मिळतो. खरंय. सो या सिस्टरहूडच्याच मुद्द्याला आपण पुढे नेऊया. जसं तू लक्ष्मीबाई टिळकांचं एक उदाहरण दिलंस की एवढ्या प्रगल्भ असून सुद्धा, एवढी प्रतिभा असून सुद्धा त्यांना सासूरवास काही चुकला नाही. हो हो. तसंच अनेक स्त्रिया अशा होत्या की ज्यांनी इतके पुरोगामी, इतके चांगले विचार, चांगलं कार्य करत असताना सुद्धा ज्यांच्यापर्यंत त्यांची महती पोचलीच नाही अशा लोकांनी त्यांना पुरेपूर छळण्याचा प्रयत्न केला, छळ मांडला त्यांचा, त्यांनी तो सहन करून त्यांचं कार्य पुढे नेलं. त्यातल्या एक महत्त्वाच्या प्रवृत्ती म्हणजे सावित्रीबाई फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि त्यांचा विषय निघतो त्यावेळेला आपसुकच आपण आता मुक्ताबाई साळवेंकडे येणारच. तर त्यांच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. मला स्वतःला मुक्ता साळवे यांची कथा जेव्हा कळली तर मी मुक्ताबाई एवढ्यासाठी नाही म्हणत आहे, कारण मला ज्या वयातली मुक्ता भेटली तेव्हा ती वयाने खूप लहान होती. मुक्ता साळवे या कोण तर सावित्रीबाईंच्या विद्यार्थिनींपैकी अगदी सुरुवातीच्या त्यांच्या वर्गातल्या विद्यार्थी. म्हणजे 1851-52च्या सुमारास सावित्रीबाईंच्या शाळांना सुरुवात झाली आणि 1855मध्ये या मुलीचा, जी 14 वर्षाची आहे, हा मुक्ता, तिचा एक निबंध ज्ञानोदय हे तेव्हाचं अतिशय प्रतिष्ठित असं नियतकालिक होतं, त्यामध्ये छापून येतो. ही मुळातच ही गोष्टच किती मोठी आहे. आजही 14 वर्षाच्या मुलीचा लेख कुठल्या तरी आजच्या प्रतिष्ठित दैनिकात छापला गेलाय असं फार अभावाने घडेल, बरोबर. तर त्या काळात ही घटना घडते. मुळात मुलींच्या शाळा नुकत्याच सुरू झाल्यात. ही मुलगी 11 वर्षाची असताना शाळेत दाखल झाली आहे, म्हणजे 2-3 वर्ष तिचं शिक्षण झालेलं आहे. पण जे आपण म्हणतो त्या काळच्या सामाजिक स्थितीत जेव्हा स्त्री शिक्षणाला विरोध आहे, म्हणजे जबाबदाऱ्या सांभाळून काम करायचंय, म्हणजे शिक्षणासाठी पोषक वातावरण त्यावेळेला मुळीच अजिबातच नाहीये. म्हणजे सावित्रीबाई फुले रोज शाळेत जाताना बरोबर एक अधिकची साडी घेऊन जात आहेत. का तर त्यांच्यावरती शेणाचा मारा होतोय, त्यामुळे साडी बदलून त्यांना शिकवावं लागतंय. ह्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक मुलगी शिकते आणि किती 2-3 वर्ष शिकलेली आहे ती. वय वर्ष 14 आहे, म्हणजे वयाचाही तसा फार मोठा काही आवाका अधिकार तिला नाही आहे. असं असताना जे आपण म्हणतो आहोत ना की स्त्रीला अवसर मिळाला की ती कशी फुलते बहरते, याचं मला वाटतं मुक्ता हे इतकं मोठं उदाहरण आहे की तिने एक महारमांगांचं दुःख नावाचा एक निबंध लिहिला जो ज्ञानोदयमध्ये छापून आलाय. आणि आज आपण समानतेविषयी किंवा पुढारलेपणाविषयी बोलतो आहोत, तर मला वाटतं हे समाजाच्या पुढारलेपणाचं पण लक्षण आहे की ज्ञानोदयवाल्यांना तो छापावासा वाटला. आणि त्याच्यावरती एक टिप्पणी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की महात्मा फुलेंच्या शाळेविषयी बोलण्यासाठी ही जागा नाही, पण हा निबंध वाचूनच तुम्हाला कळेल की त्यांची शाळा काय आहे. तर ही पावती ज्ञानोदयनी देणं हेही मला फार महत्वाचं वाटतं. म्हणजे ही म्हणजे अगदी स्ट्रेट स्टेटमेंट झालं की यू मे लव्ह देम, यू मे हेट देम, बट यू कॅनॉट अवॉइड देम. येस, यू कॅनॉट इग्नोर देम. तुम्हाला त्याची दखल घ्यावीच लागेल. आणि हे सगळंच मला फार विलक्षण वाटतं. आणि त्या निबंधामध्ये त्यांनी अतिशय त्वेषाने गोष्टी लिहिलेल्या आहेत की जर मला अधिकारच नाही, जर वेद एका विशिष्ट वर्गानेच वाचायचे आहेत असं जर तुम्ही मला सांगताय, तर मग माझा धर्म कुठला, मी कुठले धर्मग्रंथ वाचू, याचं काय उत्तर देणार आहात तुम्ही मला. पेशव्यांच्या काळाविषयी त्यांनी म्हटलेलं आहे की जर पेशवाईचा काळ तर नजीकचाच होता ना, 1818मध्ये पेशवाई बुडाली, त्यामुळे त्या काळाचे संदर्भ त्यांच्याही वाचनात आणि लिखाणात येत असणार. एकच पिढीमध्ये गेलेली आहे. तर त्याही विषयी त्या असं म्हणतात की तेव्हा जर असं काही घडलं असतं की कोणी आमच्यातला कोणी असे ग्रंथ वाचतो आहे असं जर पेशव्यांना कळलं असतं तर शिक्षा झाली असती. मग जर मला हेही स्वातंत्र्य नव्हतं तर मग मी काय करायचंय, असा थेट सवाल एक 14 वर्षाची मुलगी करते. तो तिने शालेय निबंधात केलेला सवाल आहे. आणि तो शालेय निबंध ज्ञानोदयला छापावासा वाटतो. हे मला एक अतिशय महत्त्वाची घटना वाटते. आणि त्याच्या पुढे आणखीन एक महत्त्वाची घटना घडते की एक वेळ ना लिहिणं आपण म्हणूया चला तरी सुद्धा शक्य झालं असेल, पण ही मुलगी 3000 माणसांसमोर तो निबंध वाचते त्या काळामध्ये.
आपण कल्पना करूया, आजही पब्लिक स्पीकिंग ही गोष्ट फार क्वचित लोक करू धजावतात. तर त्या काळामध्ये एक 14 वर्षाची मुलगी 3000 लोकांच्या जनसमुदायासमोर आपला निबंध त्याच तडफेने वाचते आणि त्यावेळेस मेजर कँडी तिथे उपस्थित असतात. तर मेजर कँडी म्हणतात की फार छान वाचला हिने आणि हिचे विचार इतके सुंदर आहेत, तर मला तुला चॉकलेट बक्षीस द्यायचंय. बरोबर, 14 वर्षाच्या मुलीला दुसरं काय बक्षीस देणार. पण ती मुलगी त्या क्षणी, म्हणजे आतापर्यंत आपण असं म्हणूया की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा वरदहस्त डोक्यावरती आहे, कदाचित त्यांचेच विचार त्यांनी निबंधातून मांडले असतील असं आपण एक कल्पना करूया. पण हा प्रसंग तर थेट घडतो की जिथे मेजर कँडी म्हणतात की मला तुला चॉकलेट बक्षीस द्यायचं आहे किंवा तुला काहीतरी बक्षीस द्यावं असं वाटतंय. ती म्हणते मला चॉकलेट नको, आमच्या शाळेला ग्रंथालय द्या. वा. तर मला ही गोष्ट तर इतकी भारावून टाकते की एक मुलगी अशा प्रकारची मागणी करते आणि मग ही खऱ्या अर्थाने विदुषी आहे. आता दुर्दैवाने त्या मुक्ता साळवेंनी किंवा मुक्ताबाई आपण म्हणूया, त्यांनी पुढे भविष्यात काय केलं याचे फार संदर्भ आज आपल्याला सापडत नाहीत. पण त्यांची तेज त्यांचं पाहता त्यांनी निश्चितपणे पुढे काहीतरी चांगलंच भरीवच कार्य केलं असेल. पण आज त्याची माहिती आपल्याकडे अधिकृतरित्या उपलब्ध नाही आहे. पण हे खूप मोठं उदाहरण वाटतं मला. आणि या पद्धतीने आपण आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना इतक्या गांभीर्याने घेतोय का, हाही मला प्रश्न विचारावासा वाटतो स्वतःलाच. की आजची जी पिढी आहे, आजच्या पिढीला आपण इतक्या मूलभूत प्रश्नांवरती लिहायला प्रवृत्त करतोय का, त्यांचे विचार काय आहेत ते समजून घेतोय का. मला वाटतं एक चांगला समाज म्हणून हेही करण्याची फार गरज आहे. मुळात विचार करण्याला चेतना देतोय का, इथपासून सुरुवात आहे. खरं, अगदीच अगदीच. आणि ती मला वाटतं ना, कशी माहीत नाही, पण आपल्या संस्कृतीने आपल्या स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी ओव्या म्हण, सणांची गाणी म्हण, हा जो एक इतका छान एक पर्याय देऊन ठेवला होता, ज्याचा आपण आधुनिक काही पर्याय शोधला आहे का, हा मला परत पडणारा प्रश्न आहे. म्हणजे आज कदाचित मी कविता लिहिते, मी ब्लॉग लिहिते, पण ते ना मला जेव्हा वाटतं किंवा माझ्यामध्ये ती प्रतिभा असेल तेव्हाच मला करता येतं. मला वाटतं हा जो आपला ना लोकगीतांचा किंवा लोकसंस्कृतीचा जो एक अंगण आपल्याला मिळालंय किंवा मिळालं होतं आता असं म्हणावं लागेल, तर त्या अंगणात ना प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी मांडण्याचा तरी अधिकार होता, किंवा निदान मला माझ्या आई आजीची गाणी परत परत गुणगुणता येत होती, त्यातून स्वतःला व्यक्त होता येत होतं. ही गोष्ट ना खूप मोलाची आहे. आणि मी म्हणजे किती आभार मानू की आपल्याकडे ज्या विदुषी झाल्या, ज्यांच्याविषयी आज आपण बोलतो आहोत, की त्यांनी माझा या सगळ्या लोकसंस्कृतीशी परिचय घडवून दिला. मग त्यामध्ये मला सगळ्यात महत्त्वाचं नाव माझ्या डोळ्यासमोर आत्ता जे येते ते सरोजिनी बाबर यांचं आहे. अर्थात म्हणजे मला फार वाईट वाटलं की महाराष्ट्राने त्यांची जन्मशताब्दी ज्या पद्धतीने साजरी करायला हवी होती आपण नाही केली. आपण कुठेतरी कमी पडलो अशी खंत मला निश्चितपणे वाटते. कारण केवढं कार्य आहे. आणि हे सगळं आता तर म्हणजे आता लोपसंस्कृतीच झालेली आहे ना, लोकसंस्कृती. कुठे आपल्याला हे सगळं बघायला मिळतंय. पण श्रावण भाद्रपदासारखा एक ग्रंथ त्या लिहितात, 900 पानांचा ग्रंथ 2 महिन्यांवरती. पण म्हणजे ही माझ्या संस्कृतीची एवढी महती आहे. आणि तरी हे माहितीचं संकलन आहे मुख्यत्वे, पण ते संकलनच एवढं मोठं आहे आणि ही पायाभरणी केली आहे ना. आता उलट आपली जबाबदारी आहे की आपण त्याच्यावरती काहीतरी इमारत बांधावी. तर ते तर दूरच राहिलं, पण आपण पाया पण विसरतोय का. जर आपल्याला आज सरोजिनी बाबरांचं स्मरण होत नसेल तर ती किती खेदाची गोष्ट आहे, अतिशय खेदाची गोष्ट आहे. कारण त्या ज्या पुन्हा बहुजन समाजातून आलेल्या विदुषी आहेत, जो एक महत्त्वाची गोष्ट आहे पुन्हा तेच आहे की क्रांती घडत होती शांत, म्हणजे काय म्हणूया, मंद पावलांनी क्रांती कशी येते, की आज शांताबाई काय, सरोजिनी बाबर काय, या बहुजन समाजातून येऊन एक इतकं विद्वत जनांमध्ये एक स्वतःचं स्थान निर्माण करतात. आणि त्याबद्दल कुठलाही आक्रोश नाही आहे, कुठलाही आकांतांडव नाही आहे, किती शांतपणे. म्हणजे हे पुन्हा त्या काळच्या समाजाचं पण मला कौतुक करावं असं वाटतं की हा अवसर आपल्याला मिळतो आहे. आज मग उलट आपण असं म्हणूया की आपण जास्त विभागले गेलो आहोत, खूप आपापल्या कळपामध्ये आपण राहतो आहोत. हे अशा पद्धतीचं समाजाचं अभिसरण. एक मुलगी सहजपणे येऊन शिकते, मोठी होते, त्या BA झाल्या तेव्हा पहिली अशा समाजातली मुलगी पुणे विद्यापीठातून BA झाली, याचा गौरव करण्यासाठी एक मोठा समारंभ होतो पुण्यामध्ये. आणि त्याला साने गुरुजी त्यांना शाबासकी देण्यासाठी असतात.
आणि साने गुरुजींनी त्यांना ही प्रेरणा दिली की तू ज्या समाजातून आलेली आहेस, तुझ्या आजूबाजूला गावखेड्याला तू या सगळ्या गोष्टी ऐकते आहेस, ओव्या ऐकते आहेस, कहाण्या ऐकते आहेस, हे फार मोलाचं आहे. हे तू लिहिशील का, हे तू जपशील का? तर त्यांनी त्यावेळेस साने गुरुजींना हो म्हणून जो शब्द दिला तो त्यांनी आयुष्यभर सांभाळला. हे किती मोठं व्रत आहे. आणि मग त्यांनी नंतर त्या अनेक लोकसंस्कृती साहित्य परिषदेच्या अध्यक्षा झाल्या, त्यांनी दीर्घकाळ काम केलं वगैरे, त्या खासदार झाल्या, राजकारणात आल्या आणि त्यांना डिलीट नंतर मिळाली, PhD त्यांनी केलं आणि स्त्रियांच्या योगदानावरचंच PhDचा त्यांचा प्रबंध आहे. आणि ह्या सगळ्या माहितीचं संकलन त्या करतात. हे इतकं मोठं उदाहरण आहे. मला वाटतं की महाराष्ट्राने हे विसरता कामा नये. त्यांची आठवण निश्चितपणे ठेवायला हवी. आणि जे आपण मगाशी म्हणत होतो की नाही की हा जो एक प्रवाह आहे ना, लोकगंगा ही जी वाहते आहे ती आता सरस्वतीसारखी झाली आहे का हा प्रश्न आहे, की आपल्याला आत्ता दिसत नाही आहे डोळ्यांना, पण ती असली पाहिजे. कारण मी आता एक तुला कोडं घालते. हो बरं, बघूया या आवडतात मला पुढे, बघूया सुचतंय का मला. आणि उत्तर येते का बघूया. बायकांनी घातलेल्या कोड्याचं उत्तर येतंय का बघूया. हा, म्हणजे नक्कीच अवघड असणार आहे हे मी आता मान्य करून चालतो. कोडं असं आहे की एक मुलगी चालताना थांबली, चाकू आणा, कापा मान, परत चालायला लागली. परत एकदा सांग. एक मुलगी चालताना थांबली, चाकू आणा, कापा मान, परत चालायला लागली. बापरे, खरंच कोड्या पडलोय, आय एम टोटली क्लूलेस. याचं उत्तर आहे पेन्सिल. एक मुलगी चालायला लागली, हो, चालताना थांबली, चाकू आणा, कापा मान, परत चालायला लागली. पण आता मला हे का आवडलं, कारण हे निश्चितपणे आधुनिक काळात लिहिलं गेलं, बरोबर. हे काही जुनी रचना असेल किंवा परंपरागत असेल असं नाहीये ना. कारण पेन्सिल आल्यानंतरच ही ओवी त्याच्याविषयीची लिहिली गेली आहे. तर म्हणजे हे लिहिलं जात होतं. सरोजिनीताई जेव्हा गोळा करतायत तेव्हा त्यांच्या आजूबाजूच्या बाया खरंच ओव्या रचत होत्या. मग हा काळ तसा खूप जुनाही नाहीये, बरोबर. तर म्हणजे हे होतं आपल्या आजूबाजूला आणि त्याचं संकलन झालंय. फक्त आता आपण ते वाचायला हवंय, तिथपर्यंत पोहोचायला हवंय. आणि यातली गंमत या सगळ्या मंडळींनी सांगितली, याच्यासाठी मला वाटतं प्रचंड कृतज्ञता आहे माझ्या मनात त्यांच्याविषयी, की हे माझ्या आया बहिणी लिहित होत्या, माझी आजी हे लिहित होती. जसं आता लक्ष्मीबाई टिळकांनी सांगितलं की करंजी बरोबर मोदक का करायचं, हे किती रहस्य आहे. अशा गोष्टी ज्या शांताबाई शेळक्यांच्याही साहित्यातून आपल्याला बघायला मिळतात. मला इतकी गंमत वाटते. सरोजिनीबाईंचं आत्मचरित्र आहे माझ्या खुणा माझ्या मला म्हणून. तर त्यामध्ये त्या म्हणतात की मी असं ठरवलं होतं की मी तो पदर जो डोक्यावरून घेणार तो तसाच घ्यायचा, कारण आमच्या घरची ती पद्धत होती. आता बघ, इथे पण पुन्हा ना आधुनिकता म्हटल्यावरती आपण जे स्त्रीचे निकष लगेच आधुनिकतेचे करतो ते. मग सरोजिनी बाबा आधुनिक नाही आहेत का? अत्यंत आधुनिक आहेत. त्यांनी काय केलं नाही, खरं तर त्यांना पाय त्यांचा अधू होता, एका अर्थाने त्या दिव्यांग होत्या, पंगू पण होतं. असं असताना त्या खेड्यापाड्यात फिरल्यात. आणि त्यावेळेस कुठलीही फारशी साधनं नसताना किंवा दिल्लीत राहिल्यात खासदार म्हणून. आणि दिल्ली आणि महाराष्ट्र असे सगळे दौरे करत आणि हे सगळं त्या अधूपणासोबत करणं ही सोपी गोष्ट निश्चितपणे नाही आहे. किंवा त्यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेसाठी सुद्धाचा जो लढा आहे, त्यांचं अतिशय भाषण गाजलं होतं विधानसभेमध्ये, ज्यामध्ये त्यांनी अख्खा मराठी भाषेचा इतिहास मांडला होता. तर एक स्त्री म्हणून या ज्या त्यांनी केलेल्या गोष्टी आहेत त्या निश्चितच अतिशय अभिमान वाटाव्या अशा गोष्टी आहेत. आणि हे सगळं त्या करतात, तर हे मला माहिती पाहिजे असं मला एकतर पुन्हा पुन्हा जाणवतं. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी मी जे म्हटलं की त्या पदर घेऊन कॉलेजमध्ये असायच्या आणि त्यांच्याबरोबर आणखीन एकच मुलगी असायची जी पण असाच पदर घ्यायची, त्या शांताबाई शेळके. तर मला ही मैत्री पण इतकी छान वाटते की, आणि हे मला हे दृश्य बघ ना की शांताबाई असं म्हटल्यानंतर आपल्याला म्हणजे मराठी संस्कृती, शब्द शारदा शांताबाई, साहित्य म्हणजे साक्षात सरस्वती शांताबाई. डॉक्टर सलील कुलकर्णी त्यांच्या एका लेखामध्ये इतकं सुंदर एक त्यांनी व्यक्त केला आहे विचार, की मला जर उद्या कोणी विचारलं की आपली मराठी भाषा दिसते कशी, तिचा चेहरा मोहरा कसा आहे, तर मला झटकन डोळ्यासमोर शांताबाई उभ्या राहतात. वा,
क्या बात आहे. की असाच डोक्यावरून घेतलेला पदर, ठसठशीत कुंकू, चेहऱ्यावर मंद हास्य, चष्मा, विद्वत्तेचं म्हणजे अभ्यास केल्याचं एक मापक, अगदी. प्रतीक नाही म्हणता येणार त्याला, पण त्याचं एक मापक. हो. आणि चेहऱ्यावर तीच प्रगल्भता, तरी तितकाच खट्याळपणा, हो. तितकाच निरागसपणा. खरंय खरंय. तर अशा ज्या शांताबाई आहेत, आता पुन्हा आपण पटकन शांताबाई असं म्हटल्यानंतर हे सगळं आपल्याला आठवतं, पण शांताबाई इंग्रजी चित्रपट पाहायच्या. हो. त्या इरॉसला जाऊन इंग्रजी चित्रपट पाहतायत आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावरती स्तंभलेखन करतायत. हे दृश्य आपल्याला पटकन डोळ्यासमोर येत नाही. हे मला वाटतं पुन्हा आपण जे मगाशी म्हटलं ना, की ही सगळी मंडळी समग्रपणे गोष्टींकडे पाहणारी होती. अर्थात. म्हणजे शांताबाईंचा जितका मराठी साहित्याचा अभ्यास होता, तितकाच त्यांचा संस्कृत साहित्याचा अभ्यास होता. मेघदूत त्यांनी मराठीमध्ये आणलं. आणि संस्कृतच्या म्हणजे त्या काय म्हणूया आपण, विद्यार्थिनीच होत्या किंवा प्राध्यापिका होत्या नंतर, अशा असं म्हणूया, पंडिता होत्या. पण त्याचबरोबरीने इंग्रजी साहित्य असेल, त्याचबरोबरीने उर्दू साहित्य असेल, शायरीचे अनेक संदर्भ त्यांच्या लिखाणामध्ये येतात. म्हणजे ही सगळी मंडळी या सगळ्यासाठी ना किती एक तुमचं मन मोकळं हवं. आपण एक सगळ्याचा स्वागत करण्याची एक स्वागतशील वृत्ती हवी, सगळ्याचा समावेश करण्याची वृत्ती हवी, सगळ्याचा अभ्यास करण्याची तयारी आणि इच्छा हवी. तर हे मला वाटतं शांताबाईंच्याकडून जसं आपल्याला लक्षात येतं. आणि पुन्हा की आपल्याकडे जो एक समज आहे की विद्वत्ता, पांडित्य म्हणजे मला संस्कृत आलं म्हणजे मी हुशार, पण मग अशिक्षित खेड्यापाड्यातल्या स्त्रियांकडून मला काय हवंय, त्यांची काही मला तेवढी आवश्यकता वाटत नाही, असा एक गैरसमज पण मोठ्या प्रमाणात तो आपल्याला दिसतो ना, की काहीतरी प्रतिष्ठित मला येतं आहे म्हणजे मी विद्वान आहे. तर शांताबाईंनी एक इतकं छान उदाहरण दिलंय किंवा त्यांची ही वृत्ती बघ, की संस्कृत आणि आपली लोकसंस्कृती ह्याचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला अनेक ठिकाणी. म्हणजे खरं तर मला नेहमी असं वाटतं की शांताबाईंना आपण साहित्यिका म्हणून ओळखतो, गीतकार म्हणून ओळखतो, किंवा समीक्षक म्हणूनही ओळखतो काही अंशी, पण शांताबाई संशोधक आहेत किंवा भाषा संशोधक आहेत असं आपण पटकन म्हणत नाही. पण खरं तर म्हणायला हवं, कारण त्यांनी जे लेख लिहिले आहेत त्या लेखांमधून इतक्या सहजपणे त्यांनी संस्कृत भाषा आणि मराठी भाषा याचा अनुबंध कसा आहे हे इतक्या सहजपणे सांगितलेलं आहे ना. जसं तू लेखांचं म्हणतेस, म्हणजे लेखांमध्ये तर त्यांनी ते तांत्रिकदृष्ट्या मांडलं असेल, पण त्यांच्या कवितांमधून सुद्धा किती सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. आता सगळ्यात गाजलेलं गाणं म्हटलं तर मी डोलकर डोलकर दर्याचा राजा, त्याच्यामध्ये ज्या ओळी आहेत, आई बापाची लाराची लेक मी लारी, चोली पिवली गो नेसलय अंजिरी साळी, माझ्या केसानं गो मालयला फुलयला चाफा, वास परमाळता. आता परमाळता, परिमळ हे नाम आहे, इट्स अ नाऊन, पण त्यांनी किती सहजपणे त्याचं क्रियापद करून टाकलं, वास परमाळता. म्हणजे तू जे म्हणालीस की भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व हे फक्त त्या प्रबंधांपुरतं नव्हतं, त्यांनी त्यांच्या कवितांमधून पण किती आपसूकपणे ते आपल्या समोर मांडले. नाही, आता जय शारदे वागेश्वरी सारखं जेव्हा आपण शारदा स्तवन वाचतो तेव्हा ते एखादी संस्कृत सूक्त असावं वेदामधलं, त्या पद्धतीचं मराठी शारदा सूक्त आहे ते असं वाटावं, इतकी सुंदर रचना आहे ती. आणि इतक्या सहजपणे त्या मराठी आणि संस्कृतचा संगम करतात. पण मला जे म्हणायचं आहे की त्यांनी कदाचित उलट, मला असं वाटतं की त्यांनी कधी प्रबंध लिहिले नाहीत त्या अर्थाने. म्हणजे ज्या पद्धतीने दुर्गाबाईंनी वैचारिक लिखाण केलं त्या अर्थाने शांताबाईंनी वैचारिक लिखाण नाही केलेलं, पण त्यांचं ललित लिखाणामध्येच इतकं विचारधन आहे. म्हणजे एकपानीसारखा त्यांचा संग्रह असेल की खरं तर एक एक पानाचे लेख आहेत, पण तरी त्या लेखांमधून इतक्या गोष्टी आपल्याला मिळतात. जसं त्यांनी कालिदासांनी एक विचार मांडला होता शाकुंतलामध्ये, की जेव्हा एखादा गृहस्थ घरी येतो आणि तो घरी आल्यानंतर त्याचं मळलेलं मूल त्याला मिठी मारतं, तेव्हा त्याला असं वाटतं की वा वा, मी संसार थाटला, याचं किती नशीब आहे माझं. आणि खरीच आहे ना, ही भावना, ही वात्सल्याची भावना आपण सगळ्यांनी अनुभवलेली असते की आपण दमून थकून भागून घरी यावं आणि आपल्या मुलांनी आपलं स्वागत करावं, आणि ती अशी मळलेली असली तरी सुद्धा आपल्याला काही त्याचं वावगं वाटत नाही. तर त्याला उदाहरण देताना शांताबाई असं म्हणतात की हे कालिदासाने विचार केला की तो ग्रेट, तो थोर, पण आमच्या ओव्या रचणाऱ्या बाया ज्या आहेत त्या त्यांनी कुठे कालिदास वाचला होता किंवा काय होतं. पण त्यांना एक ओवी अशी सापडली, मातीने मळिले मांडिये चढिले, मातीने मळिले मांडिये चढिले,
मातेने मानिले मोक्ष सुख. आहाहा. किती सोपं आहे बघ ना. मातीने मळिले मांडिये चढिले, मातेने मानिले मोक्ष सुख. किती सुंदर रचना आहे, त्यात अनुप्रास आहे. आणि हे कोण करतं हेही आपल्याला माहिती नाही, कुणी ही रचना केली. पण ती जी कोण कवयित्री आहे ती कालिदासा इतकीच प्रतिभावान आहे, थोर आहे ना. किंवा मराठी भाषेच्या संदर्भात सुद्धा म्हणजे ज्याला आपण व्युत्पत्ती म्हणतो, त्या इतक्या सुंदर सुंदर व्युत्पत्ती त्यांनी शोधल्या आहेत. जसं ओरिजिन्स, हा म्हणजे अर्थ त्याचा लावणं, किंवा हा शब्द कुठून आला असेल, याचं काय याच्या मागची कहाणी असेल. आय गेस इंग्रजीमध्ये त्याला एटिमॉलॉजी आपण ज्याला म्हणतो, बरोबर. तर जसं म्हणजे संस्कृत आणि मराठी याचाही त्यांनी अनुबंध खूप ठिकाणी शोधलाय. जसं आपल्याकडे म्हणतात की नवरा पराण्या निघाला, तर तो पराण्या निघाला हा शब्द संस्कृत परिणयाची छाया आहे. किंवा आपल्याकडे काठवट असते, परात पूर्वी असायची, लाकडाची जी परात असते ती काठवट असते, ती काष्ठबाटी आहे. असे अपभ्रंश कसे झाले. किंवा पुन्हा ना हेच आहे की आपल्याला असं वाटतं की म्हणजे संस्कृत ही एक अभिजनांची भाषा होती आणि बहुजन त्याच्यापासून लांब होते. असं खरंच असेल का की तो समाज बहुभाषिक होता. किंवा आज जे पंडितांनी लिहिलं होतं ते आमचे कीर्तनकार देवळातून सांगत होते, त्यामुळे माझ्या अशिक्षित स्त्रीपर्यंत पण कदाचित कीर्तनातून कालिदास पोहोचत होता का, याचा विचार करायला हवा. मी पुन्हा जे आपण म्हणतो की आजच्यासारखं वॉटर टाईट कंपार्टमेंट्समध्ये लोक नव्हते जगत, एक समग्र आयुष्य जगत होते. त्यामुळे शिकतानाही कुठेतरी समग्र शिकणं होत होतं. आणि ते केवळ शाळा कॉलेजमधून, केवळ पुस्तकातून बंदिस्त नसल्यामुळे कदाचित त्याचं अभिसरण असं जास्त होत असेल, असा एक तर्क आपल्याला निश्चितपणे करता येतो. किंवा या सगळ्या पाहिल्यानंतर असं वाटतं. तर आता आपण म्हणतो पडत्या फळाची आज्ञा घेणं. तर शांताबाई एका लेखामध्ये असं म्हणतात की मला नेहमी न्यूटनच आठवायचा की पडत्या फळाची आज्ञा त्याने घेतली आणि त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. सफरचंद खाली पडतं, ते पडतं फळ असं आठवायचं. पण याचे आपल्याला अर्थ माहिती असतो. पडत्या फळाची आज्ञा घेणं म्हणजे काय, की एखादी गोष्ट छोटासा जरी संकेत असेल तरी आपल्या मनाचं आपण तत्परतेनं ते करून टाकणं. त्या म्हणतात, एकदा मी एक ओवी वाचली, भुकेलं वानर हात लावीत पोटाला, भुकेलं वानर हात लावीत पोटाला, पडत्या फळाची आज्ञा मागत सीतेला. तर याचा संदर्भ थेट रामायणाशी आहे. अशोकवनात सीतेला भेटायला जेव्हा मारुतीराया गेले तेव्हा त्यांना भूक लागली होती, पण सीतेची अर्थातच आज्ञा होती की इथलं लंकेचं काही नुकसान होता कामा नये. तर मी तोडून फळ खात नाही, पण जे फळ पडतं आहे ते तरी खाऊ का, म्हणून ते भुकेलं वानर हात लावित पोटाला. तर आता ही ओवी वाचल्याशिवाय किंवा हे माहिती असल्याशिवाय खरं तर पडत्या फळाची आज्ञाचा नेमका अर्थ म्हणजे आतापर्यंत हा वाक्प्रचार ऐकत असताना याचा रामायणाशी काही संबंध असेल नाही येत पटकन ध्यानीमध्ये. तर हे अशा पद्धतीचे संदर्भ जेव्हा शांताबाई, दुर्गाबाई आपल्यासाठी शोधून आणतात, सरोजिनीबाई असतील, इंदिरा संत असतील, ही सगळी मंडळी हे सगळं ना त्यांच्या पुस्तकातून इतक्या छान पद्धतीने मांडतात. आणि मला यांचं अप्रूप यासाठी वाटतं की अर्थातच अनेक क्षेत्रातले विद्वान आहेत आणि ही सगळी मंडळी आपापल्या प्रबंधातून, पुस्तकांमधून व्यक्त होत असतात. पण आपलं भाग्य हे की शांताबाई असतील, इंदिराबाई असतील, दुर्गाबाई असतील, सरोजिनी बाबर असतील, सरोजिनी वैद्य असतील, या सगळ्या मंडळींनी ना आपल्यासाठी हे लिहिलं. इरावती कर्वे असतील, हे सगळं लोकाभिमुख लिहिलं. तर मग आता इरावती कर्वेंसारखी स्त्री एवढं जग पाहून आल्या होत्या. त्या जर्मनीत शिक्षण झालं होतं, जगामध्ये नाव होतं, म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अशा विदुषी, समाज मानववंशशास्त्रज्ञ वगैरे हे सगळं असताना त्या परिपूर्तीसारखा लेख लिहितात. एक्झॅक्टली. परिपूर्ती हा तर मला अभ्यासक्रमात होता, BA अभ्यासक्रमात. आणि म्हणजे त्या कथासंग्रहामध्ये त्यांनी काय नाही लिहिलेलं. त्यांनी फॅन्टसी जॉनरमधली गोष्ट लिहिलेली आहे, त्यांनी समाजकारणावरती लिहिलेलं आहे, त्यांनी राजकारणावरती भाष्य केलेलं आहे. म्हणजे तसंही ललित लेखातून लिहिलं. आणि परिपूर्ती तर त्याचा एपिटोमच मला वाटतो. नाही, पुन्हा आपण जे म्हणतो आहोत की आत्ताच्या स्त्रीमुक्तीच्या आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये परिपूर्ती आजच्या मुलीला कसा वाटेल, मला प्रश्न पडतो की एवढं सगळं करून स्वतःची ओळख घडवल्यानंतर माझी ओळख ही माझ्या मुलाची आई ही खरी ओळख आहे असं एक स्त्री म्हणते, मान्य करते. मला वाटतं हे उलट मान्य करण्यात आधुनिक पण जास्त आहे की मला तो रोल आवडतो
ती भूमिका मला प्रिय आहे हे म्हणण्यात गंमत आहे. किंवा ज्या अर्थाने जनाबाईंकडे आपण पाहिलं होतं तर जनाबाई ज्या अर्थाने विठ्ठलाला सखा म्हणतात, इरावतीबाई पुढच्या काळात बॉयफ्रेंड म्हणतात. तर मला वाटतं ही पण एक गंमत आहे. आणि हा जो धागा आहे ना या स्त्रियांचा, म्हणजे त्यांनी डिग्री घेतली असेल नसेल, पण स्त्री प्रतिभा जी आहे ती जपलेली दिसते. म्हणजे जनाबाईंकडे डिग्री नव्हती, बहिणाबाईंकडे डिग्री नव्हती, पण प्रतिभा मात्र होती. आणि इरावतीबाईंकडे काय, शांताबाईंकडे काय, सरोजिनी बाबर काय, सरोजिनी वैद्य काय, या सगळ्यांना शिक्षणाचा अवसर मिळाला. पण तो अवसर मिळाल्यावरती त्यांनी आपल्या विद्वत्तेबरोबर आपल्या संस्कृतीकडे एक डोळा कायम ठेवलाय. आणि जे मला खूप मोलाचं वाटतं, इरावतीबाईंचीच एक संस्कृतीच्या संदर्भात त्यांनी फार सुंदर व्याख्या केली आहे की संस्कृती म्हणजे काय, माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये फरक काय. तर त्या असं म्हणतात की मधमाशी आपलं पोळं ज्या पद्धतीने हजारो वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी बांधत होती तसंच आजही बांधते. त्यांच्यामध्येही हायरार्की आहे, पण त्या हायरार्कीचं ज्ञान त्यांना आपसूक होतं, निसर्गदत्त असतं. माणसाचं तसं नाही आहे. म्हणजे त्यांनी एक छान उदाहरण दिलंय की कोकिळा आणि कावळा यांच्यामधले जे संबंध आहेत, की कावळ्याच्या घरात कोकिळा अंडी घालते, तर वर्षानुवर्ष कावळ्याला ही चोरी कळतच नाही. किंवा कोकिळा स्वतःचं घरटं बांधायलाही शिकत नाही. इतकं ठाशीव चाकोरीबद्ध आयुष्य पशुपक्षी जगत असतात. त्यामुळे त्यांचं समाज जीवन आहे, त्यांचंही एक त्यांचं म्हणून एक काहीतरी समाज जीवन आहे की, पण त्यामध्ये फार बदलच होत नाही. मनुष्य जीवन ही अशी गोष्ट आहे ती बदलत राहते, उत्क्रांत होत राहते आणि त्याच्यामध्ये संस्कृतीचं वहन होतं. म्हणजे एक माणूस म्हणून ही आपली जबाबदारी असते की आपण प्रत्येक पिढीत ज्ञानसंचय करते आणि तो ज्ञानसंचय पुढच्या पिढीत संक्रमित करते. मला वाटतं आत्ता आपण ज्ञानसंचय मोठ्या प्रमाणात करतो आहोत. अनेक गोष्टींचं संशोधन होत आहे, माहिती जमा होतीये, नव्या नव्या गोष्टी आपल्याला कळत आहेत, नवं तंत्रज्ञान उदयाला येते. पण याबरोबरीने जे दुसरी एक ओळख आहे माणसाची की माणूस मिळालेलं ज्ञान संक्रमित करतो, तीच आपण म्हणतो ना संस्कृतीची पुढची वाट देणं असतं, संस्कारांची शिदोरी देणं असतं. ते आज किती होते हा मला वाटतं विचार करण्यासारखा मुद्दा आहे. की आज मी माझ्या पालक म्हणून असेल, मी माझ्या मुलीला किंवा माझ्या अपत्यांना, माझ्या मुलांना संस्कार देऊ शकते का, त्यांना त्यांची ओळख सांगू शकते का. कारण या सगळ्या विदुषींचं मला जे सगळ्यात ठळक वैशिष्ट्य हे वाटतं की त्या आपल्या मुळापर्यंत जायचा विचार करतात. म्हणजे एका बाजूला त्यांना आभाळ खुणावतं आहे, त्यांना वेगवेगळ्या संधी आहेत, पण हे करत असताना, आकाशात भरारी घेत असताना त्यांचे पाय मातीला घट्ट चिकटलेले आहेत. आणि आणखीन खोलात जाऊन माझ्या मागच्या पिढीलाही समजून घ्यायचा प्रयत्न आहे, जो मला वाटतं खूप महत्त्वाचा संवाद आहे. की पुढच्या पिढीला मला काहीतरी सांगायचं आहे आणि मागच्यांचं आकलन पण करून घ्यायचं आहे, ज्याला आपण एक संस्कृतीचा अन्वय अर्थ लावणं म्हणतो. मला हा ना शब्दच फार आवडतो. पण तूही संस्कृतचा विद्यार्थी आहेस, त्यामुळे सुभाषितांचा आपण अन्वय अर्थ लावतो. म्हणजे काय करतो तर सुभाषितांचे आधी एक एक शब्द वेगवेगळा घेऊन, तो काव्याप्रमाणे जसा तो वृत्तासाठी वगैरे बदलले असतील शब्दांची संगती, तर आधी त्याची संगती लावतो आणि मग त्याचा अर्थ शोधतो. तसंच मला वाटतं समाज म्हणून आपण आपल्या इतिहासाचा आधी एक अन्वय लावणं, त्याची क्रोनॉलॉजी लक्षात घेणं आणि त्याचा अर्थ लावणं, आजच्या काळाशी आणि येत्या पिढ्यांच्या उपयुक्ततेशी समर्पक. बरोबर. कारण एक शब्दार्थ असतो आणि एक तात्पर्य अर्थ असतो. तर आधी अन्वय लावला म्हणजे आपण शब्दार्थ लक्षात घेतला, आणि अर्थ सांगितला म्हणजे आपण त्याचा तात्पर्यार्थ सारांश सांगितला. तर अनेक गोष्टी म्हणजे आज या गोष्टी मला पुढच्या पिढीला का सांगायच्या आहेत, तर मला त्यांचा तात्पर्यार्थ त्यांना सांगितला पाहिजे. कारण कदाचित अन्वय त्यांच्यासाठी बदलला असेल. आजच्या स्त्रीसाठी जसं आता ताराबाई भवाळकरांनी सावित्रीच्या गोष्टीचा एक इतका सुंदर अर्थ सांगितलेला आहे की ती अश्वपतीची कन्या आहे ना, अश्वपतीला नवसा सायासानी कन्या होते. आता ही सावित्री म्हणजे सत्यवानाची सावित्री, वटसावित्रीच्या कठ्यातली सावित्री. तर ह्या सावित्रीच्या गोष्टीमध्ये तो तिचा जो पिता आहे तो तिला आपला वर निवडण्याचा अधिकार देतो. ही किती मोठी गोष्ट आहे. आणि तिने केलेली निवड ही अवघड आहे. तिने ज्याला पती म्हणून निवडलं आहे त्याचं राज्य गेलेलं आहे,
त्याचे वडील अंध आहेत, म्हणजे त्याच्यावरती कोणीतरी अवलंबून आहे, असं सगळं असताना आपली मुलगी त्याला द्यावी असं कुठल्या पित्याला वाटेल? कदाचित ते नाकारू शकले असते, पण एकदा तिला अधिकार दिल्यावरती तिने दिलेला निर्णय ते मान्यही करतात. ह्या सगळ्या गोष्टी ताराबाई भवाळकर आपल्या समोर आणतात त्यांच्या लेखामधून, आणि त्या म्हणतात की मला अशी सावित्री व्हायचं आणि सावित्री अशी व्हायला हवी असेल तर तिला तसा पिताही मिळाला पाहिजे. आता ही किती छान गोष्ट आहे आणि किती महत्त्वाची गोष्ट आहे, हे आजच्या मुलींना सांगायला हवं. म्हणजे तू म्हणालीस तसं याचा जर तात्पर्य अर्थ काढायचा आपण म्हटलं या सावित्रीच्या गोष्टीचा, तर पित्याचा पाठिंबा असेल आणि संस्कारांचं बळ असेल तर कितीही मोठ्या संकटावरती मात करण्याची ताकद ही स्त्रीमध्ये उपजत असते, हे त्याचं तात्पर्य म्हणायला हवं. खरंय खरंय. आणि आज सावित्रीचं व्रत आपण करतो, उपवास करतो, पण सावित्रीने यमाला जे जिंकलं ते आपल्या चातुर्याने जिंकलं, हे मुलींना आपण सांगत नाही. की तिने ज्या पद्धतीने यमाशी संवाद साधला तर त्या तिच्या संवादामध्ये प्रचंड चातुर्य आहे. हो, म्हणजे दुर्दैवानं आज आपण तिच्या पावित्र्यावरती जास्त फोकस करतो. म्हणजे खरं तर आपण त्याचं मूळ स्वभाव गुण सोडून आपण कर्मकांडावरती फोकस करतो. खरं खरं. तर त्यामुळे मला या सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या या विदुषींचा का उल्लेख करावा असं वाटतो. म्हणजे असं मला वाटतं की जशा आपल्या संस्कृतीमध्ये पंचकन्या आहेत, प्रातस्मरणीय अशा पंचकन्या आहेत. का? कारण तुम्ही त्यांचं सकाळी स्मरण करता, म्हणजे तो आदर्श तुम्ही ठेवता डोळ्यासमोर. तसं मला वाटतं आजच्या स्त्रीसमोर हा मुक्ताचा आदर्श असला पाहिजे. आजच्या स्त्रीसमोर सरोजिनी बाबरांसारखा आदर्श असला पाहिजे की एक एक व्रत सांभाळल्यासारखं लोकसाहित्याचं संचित त्या जमा करतात आणि त्यासाठी लग्नही करत नाहीत. त्यांनी केलेली आणखीन एक प्रतिज्ञा अशी होती की मी इंग्रज सरकारची नोकरी करणार नाही. तर हा जो एक तेजस्वी बाणा आहे या स्त्रियांमधला, किंवा शांताबाईंसारखी स्त्री, आज आपण आर्थिक स्वातंत्र्याविषयी आत्ता बोलतो आहोत. शांताबाई MA झाल्यानंतर स्वतःचं घर उभं करतात, स्वतःचं अर्थार्जन करतात. त्यासाठी म्हणजे एवढं सगळं असताना त्या गाईड लिहायच्या. आणि गाईड का लिहायच्या? तर मला ब्रेड अँड बटर, मला रोजीरोटी असली पाहिजे, मला कमावता आलं पाहिजे, आणि त्यासाठी करिअरचा जो काही मार्ग आहे. एक खूप गमतीशीर संवाद आहे, शांताबाईंनीच नोंदवला आहे तो, की त्यांना असं कुठेतरी वाटायचं की अरे आपण गाईड लिहितो म्हणजे अगदीच जरा काय म्हणूया, थोडंसं खालच्या प्रतीचं काम करतो आहोत, हां असं म्हणूया, किंवा पैशासाठी आपण काहीतरी काम करतो आहोत याचा एक कुठेतरी गिल्ट असतो ना, एक अपराधीपणाची भावना असते. तर त्या कुसुमाग्रजांशी एकदा बोलत असताना असं म्हणाल्या की काय हो, पैशासाठी काय काय करायला लागतं ना आपल्याला. मी तर सध्या गाईड पण लिहिते. अर्थात शांताबाईंची गाईड वाचून मोठी झालेली पिढी ही भाग्यवानच म्हटली पाहिजे. पण तर त्या असं म्हणाल्या, तर त्याच्यावरती कुसुमाग्रज त्यांना म्हणाले तुम्ही कधी ज्योतिष लिहिलंय का? त्या म्हणाल्या नाही हो, ज्योतिष कसं मला लिहिता येईल? ते म्हणे वर्तमानपत्रातलं ज्योतिष लिहायला काय लागतं, ते कोणीही लिहू शकतं, आणि पैशासाठी मी तेही लिहून झालंय. पण यातला हा जो मुद्दा आहे ना, पुन्हा हा मला फार महत्त्वाचा वाटतो की या सगळ्या विदुषींनी स्वतःची ओळख निर्माण करतानाचा तो संघर्ष पण हसत हसत केला. आणि त्यांनी खरं तर आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय असतं हेही आपल्याला दाखवून दिलं. एक वाक्य दुर्गाबाईंच्या एका लेखामध्ये येतं, थोरोची भाकरी नावाचा एक लेख आहे त्यांचा. तर थोरो हा जो साहित्यिक होता, त्याच्या साहित्याचा त्यांनी अनुवाद केला, आणि तो अनुवाद केल्यानंतर त्यातून त्यांना काही पैसे मिळाले, आणि त्यांचं एक आजारपण त्या अनुवादातल्या मिळालेल्या पैशामुळे निभावू शकलं. तर त्या असं म्हणतात की मला असं वाटतं की थोरो माझा दत्तक पिता आहे, कारण त्याच्यामुळे माझं आजारपण निभावलं. तर आता ह्या म्हणण्यातली पुन्हा आपण हा असा विचार ना एक स्त्री करू शकते की मी एक काहीतरी काम केलं होतं, त्या काम ज्याच्यामुळे मी करू शकले, ज्याचं कार्य मी अनुवादित केलं, तो माझा दत्तक पिता आहे. असा पुन्हा जनाबाईंचाच स्वभाव आहे ना. ज्ञानेश्वरांना सखा भाऊ, पिता सगळं, पुत्र सगळं मान्याकडे जो त्यांचा कल होता. तर आता दुर्गाबाई खरं तर इतक्या प्रकांड पंडित आणि त्यांच्या विचारांची धार आणि दुर्गा बनून त्या बरसलेल्या पण महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. पण हे स्त्रीमन, हे स्त्रीत्व हे त्यांच्यात तसंच राहतं, आणि हे मला खूप गोड वाटतं, खूप मोलाचं वाटतं. तर त्यांनी त्या थोरोच्या भाकरी या लेखामध्ये असं म्हटलंय की थोरोला फार आकर्षण होतं भारतीय विचारांचं आणि या सगळ्याचं, आणि तो न आंबवलेली भाकरी करण्याच्या प्रयत्नात होता. बरं. तर त्या म्हणतात की मी जर त्याला भेटू शकले असते कधी, तर मी त्याला माझ्या हाताने भाकरी करून खाऊ घातली असती आणि त्याचं समाधान झालं असतं. कारण न आंबवलेली भाकरी म्हणजे यीस्ट न घालता करायचा जो ब्रेड आहे तो म्हणजे आपली भाकरीच नाही का. तर म्हणून थोरोची भाकरी असा त्यांनी लेख लिहिला. तर या सगळ्या गोष्टींना मला असं वाटतं की मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते की माझ्या आयुष्यात जे गुरुजन आले
त्या गुरुजनांनी माझा या गोष्टींशी परिचय करून दिला. आपल्याकडे अतिशय समृद्ध अशी जी ग्रंथालयांची परंपरा आहे, या ग्रंथालयांनी या विदुषींशी माझा परिचय करून दिला. कारण माझा जन्म ज्या काळात झाला त्या काळात यातलं काही जण हयात असतील, पण त्यांचा माझा प्रत्यक्ष भेट होण्याचा कधीही काही योग आलेला नाही. त्यामुळे माझी या सगळ्यांशी जी काही भेट झाली ती पुस्तकातून झाली. पण ही खूप महत्त्वाची गोष्ट मला वाटते की ह्या सगळ्या जणी आपल्याबरोबर आहेत. जनाबाईंपासून ते काय दुर्गाबाईंपर्यंत या सगळ्या जणी पुस्तक रूपाने या आपल्या सगळ्यांबरोबर आहेत आणि ते आपल्याला वाट दाखवत आहेत. जसा विठो पालवत आहे असं आपण म्हणतो की विठोबा हाक मारत असतो आपल्याला सतत, तसा मला वाटतं या सगळ्या जणी आपल्याला हाक मारत आहेत. आणि मला आज जास्त छान का वाटतं माहिती आहे का, की आपण महिला दिन आहे म्हणून किंवा अशा कुठल्या तरी निमित्ताने एक औपचारिक चर्चा करायची म्हणून ही चर्चा केली नाही. आपल्याला तुला वाटलं की मी या विषयावरती बोलावं, आपल्या टीमला वाटलं, मला खूप आतून वाटत होतं की या सगळ्या मंडळींनी मला इतका आनंद दिलेला आहे की यांच्यामुळे मला भाषेची गोडी लागली. यांच्यामुळे मला असं वाटलं की नाही, मला माझ्या संस्कृतीमधल्या या ज्या लोककहाण्या आहेत यांचं मोल कळलं पाहिजे. म्हणजे एक उदाहरण जाता जाता देते मी. शांताबाईंना ना एक जण खूप प्रश्न विचारत होते की मी सतत विचारत होते की तुम्ही काय वाचता. त्यांना असं वाटे की शांताबाई काहीतरी खूप मोठी मोठी गहन गहन पुस्तकं वाचतात आणि मला पत्ता लागू देत नाहीत. तर त्याच्यामुळे त्यांच्या विद्वत्तेचं काहीतरी रहस्य असलं पाहिजे ना, म्हणून ते त्यांचे एक सहप्राध्यापक होते ज्या रोज मागे लागायचे. ते शांताबाई त्यांना म्हणायचे की अहो मी सगळं वाचते, हो मी सगळं वाचते. तर त्यामुळे नाही नाही शांताबाई, मी तुम्हाला असं सगळं वगैरे नका वाचू, वाचनाला शिस्त पाहिजे, हवं तर मी तुम्हाला एक यादी देतो की तुम्ही काय वाचलं पाहिजे. तर शांताबाई म्हणाल्या द्या तुम्ही मला यादी, मी तेही वाचेन पण मी सगळं वाचते, असं त्यांचं आपलं नेहमीचं म्हणणं असायचं. तर एक दिवस ते हट्टाला भेटले की नाही शांताबाई तुम्ही सांगात सध्या तुम्ही काय वाचताय, काल आज काय वाचताय. त्या म्हणाल्या अहो मी एकच एक पुस्तक वाचत नाही, मी कधी यातलं वाचते, कधी 2 पानं यातली वाचते, कधी कामाच्या निमित्ताने आपण वाचत असतो. पण आता एवढं तुम्ही विचारताय तर तुम्हाला सांगते सध्या मी शनी महात्म्य वाचते. ते गृहस्थ गपगार म्हटले की मी त्यांना कळेच ना की शांताबाई खरं बोलतात की खोटं बोलतात. तर शांताबाई म्हणाल्या हो हो मी अशी कहाण्यांची पुस्तकं खूप वाचते, कारण समाजाची खरी ओळख जी असते ना ती कुठेही होऊ शकते आपल्याला. आणि त्यामुळे आता मी एक कहाणी वाचली की ज्या कहाणीमध्ये लक्ष्मी जी आहे ती विष्णूचे पाय चुरते आहे. तर ती सतत विष्णूचे पाय चुरत असल्यामुळे तिचे हात कडक झालेत, सतत एकच काम करून करून हाताला काठिण्य आलंय. तर त्यावेळेस विष्णूला ती विचारते की माझे हात एवढे कठीण झाले तर ते परत मऊ व्हावे म्हणून मी काय करू. तर विष्णू भगवान तिला असं उत्तर देतात की जाऊन कुठल्या तरी गरिबाची सेवा कर, मग तुझे हात मऊ होते. वा. तर आता ही किती मोलाची गोष्ट आहे. आणि हा सल्ला माझ्या संस्कृतीने सांगितला. मगाशी आपण जसं म्हटलं की संस्कृती म्हणजे फक्त कर्मकांड नव्हे, संस्कृती म्हणजे फक्त पूजा अर्चा करणं नव्हे, तर ह्यातला तो मतितार्थ लक्षात घेणं, म्हणून आपण त्याला अन्वय अर्थ म्हटलं की हा लक्ष्मी जर फक्त श्रीमंतांची सेवा करत राहिली, विष्णूची सेवा करत राहिली तर तिचे हात कठीण होणारच आहेत. ती जेव्हा गरिबांच्या कामी येईल तेव्हा तिच्या हातांना परत मृदुत्व प्राप्त होणार आहे. आणि हे मला सणासुदीच्या निमित्ताने माझ्या मुलांना सांगता आलं पाहिजे. याचा आपण एक समाज म्हणून पुन्हा पुन्हा त्याची उजळणी केली पाहिजे. आणि हे सगळं आपल्यापर्यंत, मगाशी मी म्हटलं तसं ही आता सरस्वती झाली आहे, ती भूमिगत सध्या वाहते आहे, पण ह्या सरस्वतीचा आपल्याला कुठे ती गंगा अवतरलेली दिसते, तर या सगळ्यांच्या साहित्यातून ती अवतरलेली दिसते. आणि आपल्या सुदैवाने त्यांनी ही सगळी पुस्तकं आपल्यासाठी लिहिली, वाचकाभिमुख लिहिली, वाचकांसाठी लिहिली. त्यांनी प्रबंध तर लिहिले आहेतच आणि तिथपर्यंत कदाचित आपण पोहोचणार नाही, पण आपण इथे पोहोचलो तरी आपल्याला खूप काहीतरी मिळतं. आणि म्हणून या पंचकन्या आहेत मला वाटतं महाराष्ट्राच्या, आणि या पंचकन्यांचं नित्यस्मरण आपण करावं. वा वा वा. जसं तू म्हणालीस की आपला ठेवा, पूर्वजांचा ठेवा हा आपण पुढच्या पिढीपर्यंत नेला पाहिजे, संस्कृतीचं संक्रमण होत राहायला हवं. अगदी ह्या एकमेव प्रांजळ विचारातून आम्ही हा आभाळाची माणसं हा उपक्रम किंवा जो काही आम्ही व्याप आरंभलाय असं म्हणतो, तर आमचा हेतू, प्रांजळ हेतू तेवढाच आहे की जे जे आमच्यापर्यंत पोचलं ते कदाचित दुसरं माध्यम उद्या उपलब्ध आपल्या असेल परंपरेत नसेल. पुन्हा किती छान दृष्टांत आहेत ना की आपण गंगेला अर्घ्य देतो, गंगेचंच पाणी पुन्हा गंगेला अर्पण करतो. किंवा ज्योतीने तेजाची आरती, हाही तेच आहे. ते तेज कुठून येतं ज्योतीमध्ये तरी, तर ती ज्योत त्या आधीच्या ज्योतीवरूनच उजळलेली असते.
तर मला खूप छान वाटतं की या निमित्ताने ह्या सगळ्या मंडळींनी मला दिलेला जो आनंद आहे, या सगळ्या जणींनी म्हणूया, आज आपण विदुषींचा हा एक आलेख पाहण्याचा प्रयत्न केला. अर्थात हा काही समग्र नाही, पण ही मला प्रभावित करणारी मंडळी आहेत आणि ह्या सगळ्यांना मला एक समान जो धागा दिसतो तो हाच की त्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीवर प्रेम केलं, भारतीय संस्कृती समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि तिची आपल्याला नव्याने एक ओळख करून दिली. तर हा एक अद्भुत आणि अनमोल असा ठेवा आहे, हा जपावा. एवढाच विचार आज या निमित्ताने मला मांडता आला, तरी सुद्धा मला खूप छान वाटतंय. अगदी खरं आहे. तेज अमर्याद आहे, त्याला काहीही मर्यादा नाही. आपल्याकडे जेवढी ज्योत आहे तेवढ्यानं आपण त्या तेजाची आरती करण्याचा आज प्रयत्न केला. अगदी. आणि तुझ्या गप्पांमधून तू जी काही उदाहरणं सांगितलीस त्याच्यामधून एक गोष्ट अत्यंत प्रकर्षानं मला जाणवली, ती म्हणजे ह्या मोठ्या मोठ्या प्रवृत्तींनी जे काही कार्य करून ठेवलं त्यांनी आपल्याला द्रोह आणि विद्रोह यातला फरक स्पष्ट करून दाखवला. हो हो. मला या सगळ्या परंपरेमध्ये आणखीन एक नाव मात्र नक्की जोडावंसं वाटतं, कारण त्यांचा मला सहवासही मिळालेला आहे. ते म्हणजे अरुणाताई ढेरे. अरे अर्थात. कारण अरुणाताईंची पुस्तकं आपण इतक्या आवडीने वाचतो. कृष्ण किनारा असेल, उर्वशी असेल, सगळेच त्यांचे कविता संग्रह, आणि या सगळ्यामधून पुन्हा तेच आपल्याला दिसतं की संस्कृतीचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न आहे आणि बाईपण जपण्याचाही खूप सुंदर प्रयत्न, बाईपणाचा अर्थ काय हे उलगडून सांगण्याचा प्रयत्न. आणि मला ना, मी फार भाग्यवान समजते स्वतःला, कारण एक अतिशय सुंदर दृश्य मी पाहिलेलं आहे, जी मला वाटतं खऱ्या अर्थाने श्रीमंती काय असते ती मी अनुभवली या निमित्ताने. राचिम ढेरे अर्थातच. पुन्हा एक आपल्याकडे विद्वानांची एक मोठी परंपरा आहेच, ज्याचं अग्रणी नाव राचिम ढेरे म्हणता येईल, की ज्यांनी संस्कृतीचा अन्वयार्थ कसा लावावा हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यांच्या नावाने आता पुण्यात एक अध्यासन सुरू झालेलं आहे. आणि या अध्यासनाची एक मोठी वास्तू आहे, म्हणजे एक मजलाभर पसरलेली अशी वास्तू आहे, जिथे अरुणाताईंनी त्यांचा सगळा जो पुस्तकांचा ग्रंथांचा संग्रह, म्हणजे अरुणाताईंचा नव्हे, हा फक्त वडिलांचा, हा आणला. आणि त्या तो लावत असताना त्यांना एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटण्याची संधी मला मिळाली. आणि अरुणाताई आणि चार बाजूला सगळी पुस्तकं, आणि त्या आपल्या वडिलांविषयी बोलता आहेत आणि त्यांच्या पुस्तकांच्या आठवणी सांगत सांगत ती पुस्तकं लावतायत. हे दृश्य मला अनुभवता आलं आणि ते अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि मला वाटतं की सगळ्यात श्रीमंत आजवर मी काय पाहिलेली, कुणाची श्रीमंती पाहिलेली आहे, तर मला वाटतं ही पुस्तकांची श्रीमंती मी पाहिली. त्याच्यापुढे आता मला कोणीही आलिशान रिसॉर्ट दाखवा किंवा कुणाचं आलिशान निवासस्थान दाखवा, ते कितीही छान सजवलेलं असेल किंवा काय, तरी मला ते या दृश्यापुढे ते थिट आहे. तर हे एक नाव मला जरूर त्यामध्ये, कारण ती परंपरा अजून सुरू आहे. ताराबाई भवायकरांचं नाव अर्थातच आपण घेतलं, आणि आज त्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवतात, ही मला वाटतं इतकी सुंदर गोष्ट आहे. एक सार्थ व्यक्ती जेव्हा एखाद्या पदाला लाभते आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, लोकसाहित्यासाठी असेल, लोकरंगभूमीसाठी असेल, त्यांची पुस्तकं मला वाटतं या निमित्ताने ना, खरं तर ही सगळे सेलिब्रेशनच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. आपल्याला सतत काहीतरी साजरं करायचं असतं, तर काय साजरं करावं. मला वाटतं आज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्या असताना त्यांच्या पुस्तकांचं वाचन करणं, त्यांच्या पुस्तकांचं जागर करणं, त्यांच्याशी संवाद वेगवेगळ्या पद्धतीने करता येणं, त्यांची भाषणं आज उपलब्ध आहेत ती ऐकणं. एक सह्याद्री वाहिनीने अतिशय सुंदर उपक्रम केला होता, माय वाटेचा मागोवा या नावाने त्यांनी एक त्यांच्याबरोबर गप्पांची एक मालिका केली होती. तर मला वाटतं हे असे उपक्रम आज यूट्यूबवरती तीही उपलब्ध असेल. तर हे असं सगळं अनुभवणं त्या निमित्ताने, हे मला वाटतं आधुनिक सण असायला पाहिजे. अगदी अर्थात. आणि जसं तू सांगितलंस की पूर्वजांच्या विचारांनी, त्यांच्या साहित्यानं आपल्याला एक अंगण दिलेलं आहे आपल्या संस्कृतीचं, आणि व्यक्त होण्याचं अंगण दिलेलं आहे. खरं. तर आपण तिथे कुठल्याही वेगळ्या फरशा न लावता ते अंगण आपण स्वतःच्या व्यक्त होण्यानं रोजच्या रोज सारवत गेलो तरी सुद्धा अगदी किती छान निवारा मिळेल, किती छान गारवा मिळेल आपल्याला. हो हो. आणि आपण मातीशी जोडलेले राहू, कारण फरशी लावली की मातीचा संबंध तुटतो. तर नक्कीच निदान ही उजळणीचं सारवण तरी करत राहायला पाहिजे अर्थात. आणि त्याच्यावरती जमलं तर आपल्या प्रतिभेचे 2 ठिपक्यांची रांगोळी काढता आली तर तो देवाचा आशीर्वाद. अगदी प्रत्येकाला ठिपक्यांची रांगोळी काढता नाही आली तरी त्या अंगणाच्या एकेका कोपऱ्यात आपण आपापलं एक रोपटं जरी लावलं अगदी, तरी त्याचे वृक्ष होतील पुढे. नक्कीच नक्कीच. फार मजा आली मला गप्पा मारून.
वा समीरा, आज वेळात वेळ काढून तू इतक्या एका विस्तृत विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्याकडे आलीस. आम्हाला इतक्या वेगळ्या आणि खरं म्हटलं तर आपल्या रोजच्या जीवनातल्या असलेल्याच गोष्टी आहेत या, पण त्या कधी बघितल्याच नव्हत्या. म्हणजे शर्लॉक होम्सचं एक वाक्य मला आठवतं की तो वॉटसनला म्हणतो की यू सी यू डोंट ऑब्झर्व. तर ते ऑब्झर्वेशनची एक नजर तू आम्हाला दिली आहेस. नाही, ही सगळी त्या मंडळींनी आपल्याला दिलेली नजर आहे. मी फक्त आज या निमित्ताने मला जे जाणवलं ते मांडण्याचं काम केलं. आणि तुझ्याकडून जे काही येणारं होतं ते पोहोचवण्याचं आम्ही सुद्धा निमित्त मात्र म्हणून काम केलेलं आहे. तर आज हा वेळ तू आम्हाला दिलास त्याबद्दल आभार वगैरे मानून आम्ही औपचारिक काही अजिबात त्याच्यात ठेवणार नाही. पण आपला जाई काजळ आणि स्मृतिगंध परिवार आहे त्याच्यातर्फे तुझ्यासाठी ही एक छोटीशी भेट, तिचा तू स्वीकार करावास. धन्यवाद, मनपूर्वक आभार. आणि खरं सांगायचं तर स्मृतिगंध परिवार हा माझ्यासाठी परिवारच आहे. आणि अनेक उपक्रमांमधून वेळोवेळी व्यक्त होण्याची संधी स्मृतिगंधाच्या माध्यमातून मिळत असते. आज हे सगळं तुझ्यासोबत आणि प्रेक्षकांसोबत आजच्या भाषेत सांगायचं तर शेअर करत असताना किंवा हा आनंद वाटून घेत असताना एवढीच एक गोष्ट मला जाता जाता सांगावीशी वाटते की या सगळ्या मंडळींनी माझ्यासाठी काय केलं. तर मला असं वाटतं की अभ्यास ही सुद्धा एक रोमांचकारी गोष्ट आहे, एक ॲडव्हेंचरस गोष्ट आहे. ग्रंथालयात बसणं आणि हा सगळा प्रवास करणं, ही पुस्तकं आपल्याशी बोलत असताना अनुभवणं, त्या पुस्तकांच्या निमित्ताने तो टाईम ट्रॅव्हल करून आपण त्या काळात जाऊन येणं, हे सगळं भयंकर रोमांचकारी आहे. आणि त्याची एक वेगळी मजा आहे, एक वेगळी नशा आहे. आणि ग्रंथालय ही फार सुंदर वास्तू असते. ते त्या चुंबकीय क्षेत्रात एकदा आपण आलो की मग पुन्हा पुन्हा येत राहतो. आणि ते या चांगल्या पुस्तकांमुळे, या इतक्या सुंदर लिखाणामुळे येत राहतो. फक्त मला वाटतं त्या चुंबकीय क्षेत्राच्या आसपास जाण्याची थोडीशी गरज आत्ता आहे की पुन्हा पुन्हा सांगावं लागतं की करा ते. आणि या निमित्ताने मला वाटतं महाराष्ट्रासारखे फार कमी राज्य असतील की जिथे एवढी ग्रंथालयांची परंपरा आहे. आज आपल्याकडे 100 वर्ष झालेली जुनी अशी ग्रंथालयं आहेत. तर ही फार मोठी श्रीमंती आहे आपली. आणि आपले सगळे ग्रंथपाल की जे असं आपण विषय सांगावा आणि त्यांनी आपल्याला त्याच्यावरची 10 पुस्तकं आणून द्यावी, इतके विद्वान ग्रंथपाल आपल्याकडे आहेत, ही पण फार मोठी गोष्ट आहे. तर मला वाटतं या श्रीमंतीचा पुढच्या पिढीने पण तितकाच उपयोग करून घेतला पाहिजे. निश्चित. तर मंडळी, आभाळाची माणसाचा आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांमधून आम्हाला निश्चित कळवा. आवडला असेल तर इतरांसोबत शेअर करा. आणि अशाच विविध व्यक्तिमत्वांबद्दल, अशाच अमर्याद तेजाबद्दल जाणून घेण्यासाठी बघत राहा आभाळाची माणसं. त्यासाठी स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.